Praise the Lord. Good evening to all of you. देवाला धन्यवाद. सगळ्यांना गुड इव्हनिंग. God is present here. देव इथे हजर आहे. He loves you all देवाचं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे and He wants to bless you. आणि देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. Amen. Favor is real. अनुग्रह खरा आहे. Favor is real. अनुग्रह खरा आहे. We'll open our Bibles to Revelation chapter 22 verse 17. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय 17व वचन आपण यावेळेला काढूया. The last book, the last chapter and almost the last verses. प्रगटीकरण 22:17 म्हणजे बायबल मधलं शेवटचं पुस्तक, त्यातला जवळजवळ शेवटचाच अध्याय आणि त्या शेवटच्या अध्यायातली जवळजवळ शेवटची ही वचन आहेत. And the Spirit and the bride say, Come, and let him that heareth say, Come, and let him that is athirst come. And whosoever will, let him take the water of life freely. प्रगटीकरण 22वा अध्याय 17 वचन. आणि आत्मा व नवरी म्हणतात ये, आणि जो ऐकतो तो म्हणो ये, आणि तहानेला येवो, आणि जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. Now we are forever grateful to our Lord and Savior Jesus Christ आता आपण तर कायमचे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे ऋणी आहोत, because He has restored our lost relationship and fellowship with our Heavenly Father. कारण येशूंनी आपल्या स्वर्गीय बापाशी जे हरवलेलं नातं होतं ते आपल्याला पूर्ववत करून दिलेलं आहे. Amen. आमेन. We had lost our fellowship and relationship with God. आपलं देवाशी जे नातं होतं, जी सहभागिता होती ती गेली होती, हरवली होती. If it was not for Jesus, जर येशू आले नसते we would have been forever separated from God. तर आपण कायमचे देवापासून वेगळे झालो असतो. But His death and burial and resurrection, पण येशू ख्रिस्तांचा मृत्यू, त्यांचं पूर्ण आणि त्यांचं पुनरुत्थान, it has opened the door of relationship and fellowship with our Father. यातून आपल्यासाठी आपण आपल्या देवापाशी एक नातं बांधावं म्हणून दार उघडं झालेलं आहे. And now we can boldly and confidently fellowship with our Heavenly Father. आणि आता आपण धैर्यानं आणि विश्वासानं आपल्या देवपित्याशी नातं बांधू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. That curtain that was covered, तो जो पडदा बंद होता it has been opened, तो उघडा झालाय, and so now we can go straight to the Father आणि म्हणून आता आपण सरळ देवबापाकडे जाऊ शकतो because of what Jesus did for us. येशूंनी आपल्यासाठी जे केलं त्यामुळे. But the same Jesus, पण हेच येशू, He has also opened up another truth, याच येशूंनी अजून एक सत्य सुद्धा उघड केलेलं आहे, that it is impossible for you and me to know the Father without the Holy Spirit. की पवित्र आत्म्याशिवाय आपण देवबापाला जाणणं अशक्य आहे. Yes. हेही सत्य अजून एक त्यांनी आपल्याला उघड करून दिलं. He has let us know आपल्याला येशूंनी हे कळवून दिलं that after He left this earth, की येशू ही पृथ्वी सोडून गेल्यावर He wants us to be now closely associated with the Holy Spirit. येशूंनी ही पृथ्वी आता सोडलेली आहे आणि येशूंची इच्छा आहे की आता आपलं नातं पवित्र आत्म्याशी जवळचं लागलं पाहिजे. Amen. आमेन. He said, if you want to receive anything from me or the Father, you have to come via the Holy Spirit. आणि येशू म्हणाले, माझ्याकडून किंवा देवबापाकडून तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारेच यावं लागेल. Because कारण it is the Holy Spirit that is the custodian of the mystery of the Godhead. दैवी त्रैक्यातलं जे रहस्य आहे त्या रहस्याची कस्टडी पवित्र आत्म्याकडे आहे. म्हणजे ते रहस्य, ती गुज पवित्र आत्मा जाणतो. Yes. Even the kingdom of God देवाचं राज्य is in सुद्धा, the custody of the Holy Spirit. देवाचं राज्य सुद्धा पवित्र आत्म्याच्या ताब्यात आहे. But unfortunately, पण दुर्भाग्याची बाब, He is not known by many believers अनेक बिलीवर लोकांना पवित्र आत्मा ठाऊक नाहीये, because they have no personal relationship with Him. कारण की त्यांचं पवित्र आत्म्याशी व्यक्तिगत नातं नाहीये. And this is not good for the church. आणि हे काही चर्चसाठी चांगलं लक्षण नाही It बेटा. is not good for an individual. आणि एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा ही लक्षणं काही चांगली लक्षणं नाहीत. Each believer प्रत्येक विश्वासू माणूस, should develop a very strong relationship with the Holy Ghost. प्रत्येक विश्वासू माणसानं पवित्र आत्म्याशी एक खंबीर असं नातं विकसित केलं पाहिजे. And he should be in constant fellowship with the Holy Spirit. आणि सातत्याने पवित्र आत्म्याशी त्याची सहभागिता चालू पाहिजे. Fellowship means सहभागिता म्हणजे to be with the fellow in the same ship. त्याच शिपमध्ये त्या फेलोनं राहणं, एकत्र राहणं. In other words, you should be one with Him. म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे असा त्याचा अर्थ. And you cannot have fellowship with Him unless you develop a conscious
effort on your side, आणि मुद्दामून जोवर आपण प्रयत्न करत नाही, मुद्दामून जोवर आपण परिश्रम घेत नाही, तोवर आपलं आणि पवित्र आत्म्याचं असं नातं विकसित होणार नाही. त्याला मुद्दामून आपल्याला परिश्रम घ्यावे लागतील. yes, you have to develop that intimacy to maintain that relationship with him. तुम्हाला ती जवळीकता त्याच्याशी साधावी लागेल. तुमचं ते जे नातं पवित्र आत्म्याशी लागलेलं आहे ते सांभाळून ठेवायला, Then it works. मग काम होतं. And I'm telling you, आणि मी सांगतो ना, when the spirit and the bride come together, आत्मा आणि वधू, ज्याला नवरी म्हटलंय, एकत्र येतात, there is explosion. तेव्हा मग तिथे तो भडका होतो. There is then a release of grace and favor upon your life. मग तुमच्या जीवनावरती देवाच्या कृपेचा, देवाच्या अनुग्रहाचा पाऊस पडतो. Are you getting this revelation? कळतंय ना, हे प्रगटीकरण समजतंय ना तुम्हाला? Because कारण the spirit and the bride say, आत्मा आणि वधू म्हणतात, come. या. Spirit and the bride say, come. आत्मा आणि नवरी म्हणतात, ये. To whom do they say? कुणाला म्हणतात ये? To the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तांना, Come. की ये. The Holy Spirit and the bride. पवित्र आत्मा आणि वधू, नवरी. Who is the Holy Spirit? कोण आहे पवित्र आत्मा? He is the one sent by Jesus. येशूंनी ज्याला पाठवलं तो पवित्र आत्मा. The third person in the Godhead. दैवी त्रैक्यातला तिसरा व्यक्ती. And he is inviting the bride. आणि तो नवरीला, वधूला आमंत्रित करत आहे. Who is the bride of Christ? ख्रिस्ताची वधू कोण आहे? The church is the bride of Christ. चर्च म्हणजे मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. We are the bride of Christ. आपण ख्रिस्ताची नवरी आहोत. And the Holy Spirit is saying, आणि पवित्र आत्मा म्हणत आहे, come my believers. की माझ्या बिलीवर लोकांनो या. If you join with me, जर तुम्ही माझ्याशी एकरूप झाला, I can get things from Jesus. तर मी येशूंकडून तुमच्यासाठी गोष्टी आणीन. Are you getting this revelation? कळतंय ना हे प्रगटीकरण तुम्हाला? You thought you could do it on your own. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्वतः एकटे करू शकाल. But wait, पण थांबा. let the Holy Spirit take over पवित्र आत्म्याला ताबा घेऊ दे. and see the major breakthroughs that will come in your आणि life. मग तुम्ही पहा की किती मोठे मोठे ब्रेक थ्रू आणि नवीन मोठ्या सुरुवाती तुम्हाला जीवनात मिळतील. You know, the church has not completely realized the power of the Holy Spirit. आतापर्यंत चर्चला पवित्र आत्म्यातलं संपूर्ण सामर्थ्य कळलेलं नाही. But God has put this small one line of revelation. पण देवाने ही छोटीशी ओळ प्रगटीकरणाची टाकली आहे. In the last book of the Bible, या बायबलच्या शेवटच्या पुस्तकात, in the last chapter of the Bible, बायबलच्या शेवटच्या अध्यायात, in just one line, एका ओळीत, one line of revelation, एक ओळ प्रगटीकरणाची, which is hidden to the nominal believer, जी नावाचे जे बिलीवर आहेत त्यांना लपलेली आहे. but it is exposed and available for the ardent readers of the word of God. पण वचन जे लोक तन्मयतेनं वाचतात त्या लोकांना उघडी केलेली When आहे. I was reading this part जेव्हा हा भाग मी वाचत होतो just today, आजच, the Lord told me, त्याला प्रभू मला म्हणाला, give this revelation to the church, की तू चर्चला हे प्रगटीकरण दे. because I want my church to be blessed. कारण माझी इच्छा आहे की माझं चर्च आशीर्वादित व्हावं. I want my church to receive what they have never received आणि before. माझी इच्छा आहे की माझ्या चर्चला अगोदर जे मिळालं नाही ते मिळावं. But they are doing it in the wrong way. पण ते चुकीच्या रीतीनं करतायत. They are coming to me on their own. माझं चर्च स्वतःच्या शक्तीवर येत आहे. They should not come on their own. त्यांनी स्वतःच्या शक्तीवर येऊ नये. One can chase 1,000, but two can chase 10,000. 1,000ला पळवू शकतो पण 2 10,000ला पळवतात. And this revelation is revealed to the babes in Christ. आणि हे प्रगटीकरण ख्रिस्तातल्या बालकांना उघड केलंय. Why babes in Christ? ख्रिस्तातल्या बालकांना का उघड केलंय? Because they are the ones who are completely dependent on their parents. कारण की बालक संपूर्णतः आपापल्या माता पितांवर अवलंबून असतात. This one line is hidden from majority of the people. आणि ही एक ओळ जास्तीत जास्त लोकांपासून लपलेली आहे. But God wants to reveal it to you. पण देवाला तुम्हाला हे प्रगट करायचं आहे. God has specially decided to reveal it to you. आणि देवाने खास रीतीनं तुम्हाला हे प्रगट करणं ठरवलंय. So you are in a best position, a privileged position where you are hearing this word tonight. म्हणून आज रात्री तुम्ही हे वचन ऐकताय तर तुम्ही अतिशय उत्तम अशा जागी, भाग्यवान अशा जागी आहात. I'm telling you, मी सांगतो, I lived a miserable life मी सुद्धा फार वाईट जीवन एकेकाळी जगलोय. right from childhood, अगदी बालपणापासून माझं जीवन चांगलं नव्हतं. with no food, no clothing, no shelter. काहीच चांगलं नव्हतं. म्हणजे काही खायला नाही, घालायला नाही, राहायला धड घर नाही. I just had one pant and one shirt. एक पॅन्ट, एक शर्ट, त्याच्यावर चालवायचं. That only we used to wash and iron it. तेच व्हायचं, त्यालाच इस्त्री मारायची आणि तेच परत घालायचं. And we had that
brass container. We used to keep it on the stove and then iron the clothes. आणि आमच्याकडे इस्त्री म्हटलं तर पितळी भांड होतं, ते ठेवायचं स्टववरती, गरम करायचं आणि त्यांनी इस्त्री मारायची. After my father's death, माझ्या वडिलांच्या मृत्यू पश्चात we used to pick up my father's pant and shirt माझ्या वडिलांचे शर्ट पॅन्ट आम्ही घ्यायचो and alter it and then wear it. आणि ऑल्टर करून घालायचो. But then I struggled पण नंतर मी संघर्ष केला and we did come up in a life to a measure. आणि काही प्रमाणात आयुष्यात वर आलो नाही असं म्हणणार नाही मी अजिबात. I cannot say I still came up on my own, म्हणजे स्वतःहून वर आलो असं तर मी अजिबातच म्हणणार नाही, पण बेतानं थोडंफार वर आलो. but But- I think so somewhere God's hand was there upon me even then. आता मला मागे वळल्यानंतर कळतं की तेव्हाही कुठेतरी देवाचा हात माझ्या जीवनावर होता He was still helping me in advance, आणि देव मला अगोदरच थोडीफार मदतही करायला लागला होता. knowing that one day I will give my heart to Jesus. हे जाणून की हा एके दिवशी त्याचं हृदय मला देणार आहे. How many are getting me? किती लोकांना कळतंय? If God knew that I would not surrender my life to Him जर later, देवाला कळलं असतं की मी काही माझं जीवन येशूंना नंतर देणार नाहीये, I would have lived in misery and died in misery. तर मी त्रासातच जगलो असतो आणि त्रासातच मेलो असतो. But even when I was an unbeliever, परंतु मी अविश्वासू असताना सुद्धा somewhere God knew it. कुठेतरी देवाला माहित होतं One day this fellow is coming to की me. एके दिवशी हा माझ्याकडे येताना मला दिसतोय So let me drop some mercies along the way. आणि म्हणून मला त्याच्या मार्गामध्ये थोडीफार दया आतापासून टाकायला सुरुवात करू दे. And that's how I came up in life to a measure आणि without God. अशा पद्धतीनं मग देवाशिवाय थोडंफार मी आयुष्यात जे वर आलो तेव्हा ते आलो. And so today, माझ if there is anything in my life that is worthy of commendation, माझ्या जीवनामध्ये जर असं काही असेल की जे कौतुकास्पद आहे if there is anything that impresses you in my आणि life, माझ्या जीवनाकडे बघून तुम्हा लोकांवरती एखाद्या गोष्टीची जर छाप पडत असेल, something that brings a stir in your heart, असं काहीतरी माझ्याकडे बघून तुमच्या अंतःकरणात जर कालवा कालव होत असेल or you are encouraged about my life, किंवा माझं जीवन बघून तुम्हाला बसल्या जागी प्रोत्साहन मिळत or असतील mesmerized by certain things that God has done in my life, किंवा देवाने माझ्या जीवनात ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या बघून तुम्हाला जसं वाचल्यासारखं आश्चर्य वाटत असेल, I submit before you in all humility तर सर्व नम्रतेमध्ये मी तुम्हा शरण आज येत आहे. that it is the produce of the Holy Spirit. हे सगळं पवित्र आत्म्याचं फळ आहे. It is the produce of the Holy हे Spirit. पवित्र आत्म्यापासून आलेलं उत्पादन आहे. Okay? आमेन. Because I used to spend a lot of time in praying in tongues. कारण मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत फार वेळ घालवायचो. What you enjoy in our church आपल्या चर्चमध्ये ज्या कशाचा तुम्ही आनंद उपभोगिता, under my leadership, माझ्या नेतृत्वाखाली, माझ्या पुढारीपणाखाली जी तुम्ही मजा घेता as a under shepherd of God आणि देवाच्या हाताखालचा एक मेंढपाळ या नात्यानं and as a servant of God आणि देवाचा मी एक सेवक या नात्यानं and as a servant of you all people, आणि तुम्हा सर्व लोकांचा सुद्धा मी एक सेवक, दास आणि चाकर या नात्यानं let me tell you, एक सांगू द्या, it is all the product of the Holy हे Spirit. सगळं पवित्र आत्म्याचं उत्पादन आहे. What you see here is the product of the Holy Spirit. इथे तुम्ही जे काही पाहता ते पवित्र आत्म्याचं उत्पादन आहे. Many of us have forgotten आपल्यातले अनेक जण विसरलेत who is behind the power that is released in our breakthroughs and blessings. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे आशीर्वाद मिळतात, नवीन कोरी सुरुवात मिळते, त्याच्या मागचं सामर्थ्य कोण आहे हे आपल्यातले बरेच जण विसरलेत, कारण सवयी लागल्या आणि नजरा मेल्या. Yes, and sometimes we neglect him, आणि मग कधी कधी आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. but he is the Holy Spirit, आपण तो पवित्र आत्मा आहे, the creator. निर्माण करता आहे. In the beginning he is the creator. प्रारंभी तो निर्माण करता होता The first manifestation of his is in his creating the world. आणि त्याचं पहिलं प्रदर्शन आपण त्याने जग निर्माण केलं तिथंच पाहिलेलं आहे. In just the first 3 verses of Genesis chapter 1, उत्पत्तीचा पहिला अध्याय त्यातल्या पहिल्या 3 वचनांमध्येच आपल्याला दिसतं. we find the Trinity at work. आपल्याला दैवी त्रैक्य काम करताना उत्पत्ती पहिला अध्याय त्यातल्या पहिल्या 3 वचनांमध्ये दिसूनच We येतं. will read it. आपण वाचूया. In the beginning God created the heavens and the earth. प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. There you see God as the Father. म्हणजे तिथे देव बाप म्हणून आपण बघतो. And the earth was without form and void, and the Spirit of God moved upon the face of the waters. आणि पृथ्वी उजाड व अस्तव्यस्त होती आणि जलाशयावर अंधार होता.
आणि देवाचा आत्मा जलावर हलत राहिला. There you see the works of the Holy Spirit. तिथं पवित्र आत्म्याचं कार्य आपल्याला दिसलं. And God said, let there be light, and there was light. आणि देव बोलला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. God spoke the word. That Dev- word was manifested in flesh in the person of Jesus Christ. देव शब्द बोलला आणि हा शब्द देहरूप धारण करून येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये जगात अवतरला. म्हणजे दैवी त्रैक्य पहिल्या 3 वचनात आलेलं आहे. Are you getting me? कळतंय ना मी काय So म्हणतोय? Holy Spirit was there right in the beginning. तो पवित्र आत्मा सुद्धा अगदी प्रारंभापासून आहे. The first man, पहिला व्यक्ती the first breath आणि पहिला श्वास that came into Adam जो आदामात आला was the Holy Spirit's तो breath. पवित्र आत्म्याचा श्वास होता. When God breathed in Adam, it was the Holy Spirit breath. देवाने आदामात जेव्हा श्वास फुंकला तो पवित्र आत्म्याचाच होता. That's why He is the life. आणि म्हणून तो जीवन आहे. He is the life. म्हणून पवित्र आत्मा जीवन आहे. Say, the moving of the Holy Spirit upon the deadness and the darkness of the waters was the Holy Spirit. पाण्यावर जो अंधार होता, पाण्यात जो मृतपणा होता, त्यावरती जो काही हा प्रकाश जो हलत होता, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हलत He is होतं. the creator. म्हणजे तो निर्माणकर्ता झाला. That's what Job 26 verse 13 says. असं आपल्याला इयोब 26 अध्याय आणि त्यातल्या 13व्या वचनामध्ये सांगितलंय. By His Spirit He has garnished the heavens. इयोब 26 अध्याय आणि त्यातलं 13वं वचन की त्याच्या आत्म्याकडून आकाशे शोभिवंत केलेली आहे. By the Spirit God created the whole heavens. त्याच्या आत्म्याकडून देवाने संपूर्ण स्वर्ग निर्माण केलेला आहे. That is the power हे सामर्थ्य आहे of the Holy Ghost. पवित्र आत्म्यातलं. And Bible says आणि बायबल म्हणतं in Proverbs 20 verse 27, नीतिसूत्र 20 अध्याय आणि त्यातलं 27वं वचन. the spirit of man is the candle of the Lord, searching all the inward parts of the belly. नीतिसूत्र 20 अध्याय 27वं वचन. मनुष्याचा आत्मा यहोवाचा दीप आहे, तो अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध करतो. Did you see that? लक्षात येतंय का? We are just the candle. आपण केवळ एक मेणबत्ती आहोत, दीप आहोत. We are just the lamp. आपण केवळ एक दीप आहोत, मेणबत्ती आहोत. But that lamp is useless without the light. परंतु तो दीप किंवा कंदील प्रकाशाशिवाय निरुपयोगी आहे. You are useless without the Holy Spirit light. पवित्र आत्म्याच्या प्रकाशाशिवाय तुम्ही देखील निरुपयोगी आहात. You cannot go to God without the Holy Spirit. तुम्ही देवाकडे पवित्र आत्म्याशिवाय जाऊ शकत नाही. You cannot go to Jesus without the Holy Spirit. तुम्ही येशूंकडे सुद्धा पवित्र आत्म्याशिवाय जाऊ शकत नाही. As a lamp is useless without the light, जसं एखादा कंदील प्रकाशाशिवाय निरुपयोगी आहे, man is useless without the Holy Spirit. तसं मनुष्य सुद्धा पवित्र आत्म्याशिवाय निरुपयोगी आहे. Did you see that? लक्षात येत आहे? The candle, he says, we are the candle of the spirit of man is the candle of the Lord. मनुष्याचा आत्मा देवाचा दीप आहे असं लिहिलंय. You are the candle of the Lord. म्हणजे मेणबत्ती, बोली भाषेत ट्रान्सलेशन करते मी, मेणबत्ती आहात तुम्ही देवाची. It doesn't say the spirit of man is the candle of man. मनुष्याचा आत्मा मनुष्याचीच मेणबत्ती असं लिहिलेलं नाहीये. No, नाहीये. you don't belong to yourself. म्हणजे काय याचा अर्थ लागतो की तुम्ही स्वतःच्या मालकीचे आता राहिलाच नाही. You belong to God. तुम्ही देवाचे झालात. You belong to God. तुम्ही देवाचे झालात. You know, the moment Adam sinned, ज्या क्षणाला आदामाने पाप केलं, that spirit died. तो आत्मा मेला, That light died. तो प्रकाश विझला, He मेला. just remained a candle. He just remained a lamp. आणि फक्त मेणबत्ती राहिली, फक्त तो कंदील राहिला असं आपण म्हणू. The flame was quenched. कारण की ती ज्वाला विझली. See, the fire is made for the candle. The candle is made for the fire. अग्नी मेणबत्तीसाठी आणि मेणबत्ती सुद्धा अग्नीसाठीच बनवलेली आहे. See, है ना? त्याला आग तर लावावीच लागते ना प्रकाश पडायला. are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? That candle has to be lighted. तर ती मेणबत्ती पेटली तर पाहिजे. And that's why म्हणून the Spirit of God says, देवाचा आत्मा म्हणतो come. या. He says to whom? कोणाला म्हणतो? To the bride. तो वधूला म्हणतो. To you. तुला म्हणतो. He says, come with me. ये माझ्या सोबत म्हणतो. I will take you to the Father. मी तुला देवबापाकडे I घेऊन will जातो. take you to Jesus. मी तुला येशूकडे घेऊन जातो. You cannot go alone. तू एकटा जाऊ शकत I नाही. will come with you. मी तुझ्या सोबत येईन. When I come with you, आणि जेव्हा मी तुझ्या सोबत येईन God will answer your तेव्हा prayers. देव तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईल. ले चल मुझे तू पवित्र आत्मा. Yes. यस, ये सब गाने उसमें से आते हैं. Man is not complete until that fire of God is lit. आणि जोवर ती देवाची अग्नी माणसात पेटत नाही तोवर मनुष्य पूर्ण नाही. Never forget this statement. आणि कधीही हे विधान विसरू नका. The Spirit and the bride say, come, आत्मा आणि नवरी म्हणतात ये, come, ये, come. ये.
Who comes? कोण येतं? To whom the Spirit and the bride say, come. आत्मा आणि नवरी कुणाला म्हणतायत ये? Who is inviting whom? कोण कुणाला आमंत्रित करत आहे? We have to get into this revelation. या प्रगटीकरणामध्ये आपल्याला जावं लागेल. It is the Spirit of God who joins with the bride. देवाचा आत्मा त्या नवरी सोबत एकरूप झालाय. It is the Spirit of God that joins with every believer. म्हणजे देवाचा आत्मा प्रत्येक बिलीव्हरशी एकरूप झालाय. That means Jesus is the groom. याचा अर्थ येशू ख्रिस्त आपला वर नवरा आहे. Say, but he is also the word of God. पण देवाचा शब्द सुद्धा येशूच आहेत. And you need to know, आणि तुम्हाला हे कळायची गरज आहे, he will not act unless we combine with the Holy Spirit. जोवर आपण पवित्र आत्म्याशी एक होत नाही तोवर तो कार्य करणार नाही. Never go for prayer alone. कधीही प्रार्थनेला एकटे जाऊ नका. Never sit in prayer alone. कधीही प्रार्थनेला एकटे बसू नका. Never speak to God alone. कधीही देवाशी एकटे बोलू नका. You have no standing before Jesus. कारण येशूंसमोर तुमची काही जागाच नाहीये. Without the Holy Spirit, God will never entertain any one of us. पवित्र आत्म्याशिवाय देव आपल्यातल्या एकालाही तिथे थारा देणार नाही. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? It takes you and the Holy Spirit to make the word manifest in your life. तुम्ही आणि पवित्र आत्मा मिळून देवाचा शब्द तुमच्या जीवनामध्ये कार्यरत करू शकाल. It takes the blending of the Holy Spirit and the church to make things happen. पवित्र आत्मा आणि चर्च एकरूप झालं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठं ती सेवा आणि मिनिस्ट्र्या वगैरे होतात. It is the fusion of the Holy Spirit and the church that brings down the manifestation of God. पवित्र आत्मा आणि चर्च यांचं फ्युजन, आजच्या शब्दात बोललं तर फ्युजन झालं पाहिजे आणि मग त्यातनं देवाचं सामर्थ्य चर्च मध्ये प्रगट होतं. Many Christians are dry because they are not taking the Holy Spirit with them. अनेक ख्रिश्चन लोक वाळलेले सुकलेले आहेत कारण पवित्र आत्म्याला ते सोबत घेतच नाही. It is not the Spirit of God alone, it is not the bride alone, but the combination of these two. देवाचा आत्मा एकटा नाही, देवाची वधू म्हणजे आपण म्हणजे चर्च सुद्धा एकटं नाही, तर या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. दोघं एकत्र पाहिजे. The Holy Spirit cannot get things for us on his own. पवित्र आत्मा स्वतःहून आपल्यासाठी गोष्टी आणू शकत नाही. Why? का? Because he doesn't need them. कारण पवित्र आत्म्याला त्या गोष्टींची गरजच नाही. He does not need anything. पवित्र आत्म्याला कशाचीच गरज He नाही. is the power. तो सामर्थ्य आहे. We are in need. आपल्याला गरज He आहे. is called a helper. त्याला मदतगार नाव आहे. He is not called a receiver. त्याला काही मिळवणारा नाव We नाहीये. are called receivers. आपल्याला आपण मिळवतो, आपण घेतो, आपण घेणार आहे. He is called a helper. त्याला मदतनीस He नाव is आहे. called a comforter. पवित्र आत्म्याला मदतनीस, सांत्वनहार ही नावं आहेत. He doesn't need anything. त्याला कशाचीच गरज नाही. He wants to help us. पवित्र आत्म्याला आपल्याला मदत करायची आहे. He wants to help us. पवित्र आत्म्याला आपल्याला मदत करायची आहे. Every time I go for prayer, ज्या दर वेळेला मी प्रार्थनेला जातो, I always take the Holy Spirit. मी तर नेहमी पवित्र आत्म्याला घेऊनच I जातो say, come Holy Spirit. आणि म्हणतो की चल पवित्र आत्म्या, We have to go to God. आपल्याला देवाकडे We जायचं, have to go to Jesus. आपल्याला येशूकडे जायचं. Because I have no standing in heaven. का स्वर्गात माझी काही जागा नाही. Peter has no standing in heaven. पीटरला स्वर्गात काही जागा नाही. I have respect because of the Holy Spirit. मला आदर आहे, पवित्र आत्म्यामुळे मला आदर आहे. Yes, I can get certain things done as a child of God. अर्थातच देवाचं लेकरू या नात्यानं काही गोष्टी मी करून घेऊ शकतो, नाही असं नाही. But greater things can be accomplished when the Holy Spirit is with you. पण महान कार्य तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या सोबत असेल. It's not the bride alone. बाकी नवरी किंवा वधू एकटी पण नाही. You cannot get it from Jesus. तुम्हाला येशूंकडून मिळणार नाही. एकट्याने करायचं हे काम नाही. चर्च एकटं चालणार नाही, पवित्र आत्माही एकटा नाही. दोघं एकत्र होऊन काम होईल. In the church also you need the Holy Spirit. चर्च मध्येही तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. Without the Holy Spirit, पवित्र आत्म्याशिवाय you cannot connect to God. तुम्ही नाही देवाशी संपर्क साधू शकत. There has to be a partnership with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी आपल्याला भागीदारी तर करावीच लागेल. The Holy Spirit will not do it alone. पवित्र आत्मा काम एकटं करणार नाही. Because the Bible says, कारण की बायबल म्हणतं the Spirit and the bride say, let us get a breakthrough in our lives. आत्मा आणि वधू म्हणतात की चला आपल्या जीवनात आपण नवीन कोरी सुरुवात The मिळवूया. Spirit and the bride say, आत्मा आणि वधू म्हणतात come let us go to God की चला आपण देवाकडे जाऊया and get blessings from God. आणि देवाकडून आशीर्वाद घेऊया. Let us go together and receive a breakthrough. आपण एकत्र जाऊया आणि आपली नवीन सुरुवात आपल्या पदरी पाडून घेऊया. Let us go to Jesus together. येशूंकडे आपण एकत्र जाऊया. And the Holy Spirit says, don't worry. आणि मग पवित्र आत्मा म्हणतो तू काळजी करू I am with you. नको, मी तुझ्या सोबत आहे. In all your infirmities, तुझ्या सगळ्या व्याधींमध्ये I will help you. मी तुला मदत करीन. Because you don't know what to pray as you ought to कारण pray. तुला माहित नाहीये काय प्रार्थना करायची, जशी करायला हवी तशी तुला माहित नाही. But the Holy Spirit helps us in our तर weaknesses. पवित्र आत्मा आपल्याला आपल्या अशक्तपणामध्ये मदत करतो. Romans 8:26. रोम करा 6 अध्याय 26 वचन. He is our senior partner. तो आपला सिनियर म्हणजे वरिष्ठ भागीदार आहे. We are his junior partner. आपण त्याचे कनिष्ठ भागीदार आहोत. The combination of the Holy Spirit and the bride will release healing and blessings in your life. पवित्र आत्मा आणि चर्च, पवित्र आत्मा
आणि वधू हे एकत्र आले की आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद, आरोग्य, सुटका हे सगळं मोकळं होईल. If you want untold blessings in your life, जर तुम्हाला आपल्या जीवनात अवर्णनीय आशीर्वाद हवे असतील, take the help of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. ते- आणि घ्या. The Spirit and the bride say, आत्मा आणि वधू म्हणतात let miracles happen tonight. की आज रात्री चमत्कार होऊ दे And they will happen in आणि Jesus' name. चमत्कार घडतील येशूच्या नावात. Because it is the Spirit of God that is leading. कारण देवाचा आत्मा तिथे पुढारी पण करत आहे. You are behind, the Holy Spirit is in front. तुम्ही मागे आहात, पवित्र आत्मा पुढे आहे. God will answer the Holy तर देव Spirit. नक्की पवित्र आत्म्याला उत्तर देणार. God can never say no to the Holy देव Spirit. पवित्र आत्म्याला कधीही नाही म्हणणार नाही. The Spirit and the bride say, let finance come to my junior partner. आत्मा आणि वधू म्हणतात माझ्या कनिष्ठ भागीदाराला पैसा मिळू दे. See, let us say, आपण म्हणू, let us say. आपण म्हणूया. Maybe up till now you are coming to God alone, कदाचित आतापर्यंत तुम्ही देवाकडे एकटे येत असाल, but that formula is not working. पण तो फॉर्म्युला काम करत नाही, करणारही नाही. Yes, you have come to God in the name of Jesus, येशूंच्या नावात तुम्ही देवाकडे आलात, but you cannot come to Jesus without the Holy Spirit. पण येशूंकडे तुम्ही पवित्र आत्म्याशिवाय येऊ नाही शकत. But why do I need the Holy Spirit, पण Pastor? मला पवित्र आत्म्याची गरज काय? I know the word of God. मला देवाचा शब्द ठाऊक आहे. I can come to Him with the word of God. देवाच्या शब्दानिशी मी देवाकडे येऊ शकतो. But if you want to come in a better way, पण जर तुम्हाला एका चांगल्या रीतीने यायचं असेल and if you want to receive the blessings that God has for you, आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेले आशीर्वाद जर तुम्हाला मिळवायचे असतील, then you have to take the Holy तर Spirit's तुम्हाला help. पवित्र आत्म्याची मदत घ्यावी लागेल. देवाकडे यायला Because- येशूकडे यायला पवित्र आत्म्याला. Because the Holy Spirit knows the mind of Christ. कारण पवित्र आत्म्याला ख्रिस्ताचं मन ठाऊक The आहे. Holy Spirit knows the heart of God. पवित्र आत्म्याला देवाचं हृदय माहिती The आहे. Holy Spirit knows what is acceptable and what is not acceptable to पवित्र God. आत्म्याला माहितीये ना देवाला काय चालतं काय चालत नाही. See, Paul says पॉल म्हणाला in 1 Corinthians 2:11, 1 करिंथ याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. for who knows the inner workings of a person except the person's own spirit inside him? 1 करिंथ 2रा अध्याय आणि 11वं वचन. कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे त्याच्याशिवाय जो मनुष्यातल्या गोष्टी जाणतो असा मनुष्यांमध्ये कोण आहे? So too no one knows the inner workings of God except God's Spirit. त्याचप्रमाणे देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्या वाचून कोणीही ओळखलेल्या नाहीयेत. Who knows you? कोण तुला जाणतं? You tell me who knows you better मला than तू सांग, anybody. तुला कोण सगळ्यात चांगलं जाणतं? Your spirit knows you better than anybody. तुझा आत्मा तुला आणि कोणापेक्षाही जास्त चांगल्या रीतीनं ओळखतो. Right? You know yourself better. तू स्वतःला चांगलं ओळखते ना. You know yourself better. तू स्वतःला चांगलं ओळखते. In other words, your spirit knows you better than म्हणजे anybody else. दुसऱ्या शब्दात तुझा आत्मा तुला आणि कोणापेक्षाही चांगल्या रीतीनं ओळखतो. Even your wife may not know you, your mother may not know you, your father may not know you, but you know yourself better. कदाचित तुझी बायको, तुझी आई किंवा तुझे वडील किंवा आणि कोणीच तुला चांगल्या रीतीनं तेवढं ओळखणार नाही जेवढा तुझा आत्मा तुला ओळखतो. Like I have my twin brother. जसं माझा जुळा भाऊ आहे. Some of you may get confused आणि तुमच्यातले काही जण आम्हा दोघांना एकत्र उभं केलं तर गोंधळतील. because we look the same. का आम्ही सारखे दिसतो, Almost. आम्ही जुळे आहोत, जवळ जवळ सारखे दिसतो का आम्ही जुळे आहोत. But पण you may be confused तुम्ही गोंधळाल whether that is Peter or this is Peter. की हे पीटर आहेत का ते पीटर आहेत. But I won't be पण confused. मी नाही गोंधळणार ना, मला माहिती मी पीटरच आहे. Paul, my brother, won't be confused. आणि माझे जे भाऊ आहेत पॉल ते पण गोंधळणार नाही. त्यांना माहित असणार आहे मी पॉल आहे. He will not say, I don't know. ते नाही विचारणार की अरे कोण आहे आपल्यातलं पॉल आणि कोण Oh, आहे I'm पीटर. confused now. मी गोंधळ No. होता नाही. आमच्या आत्म्याला माहिती आहे मी पीटर ते पॉल. Maybe if there is a snapshot of our childhood, there is a photo of us, both of us. कदाचित आमच्या बालपणाचा दोघांचा एकत्र फोटो असेल. I mean, it is there, I आहे know. आहे आहे. And then there I'm confused. I don't know which is हा, Peter and म्हणजे which is Paul. आमच्या बालपणीचे जे फोटो आहेत ना आमच्या दोघांचे एकत्र काढलेले माझे आणि पॉलचे त्याच्यात कधी कधी माझा गोंधळ होतो की मी कुठला आणि पॉल कुठला आहे. कारण Even- अगदी सेम टू सेम. Even now Paul says, no, this is me. आणि आता I say, no, सुद्धा this is me. पॉल म्हणतात की अरे हा मी आहे, मग मी म्हणतो नाही नाही हा मी आहे. But see, there we can have confusion, तिथे त्या फोटोत गोंधळ होऊ शकतो but not with the person. पण जीवधारी आत्म्यात नाही रे. Who will know God better तसं देवाला कोण चांगलं ओळखेल? than the Holy Spirit? देवाचा आत्मा है की नाही. Right?
So what he likes, what he dislikes, what answer, what prayers he will answer, तर what देवा- prayers he will not answer, the Holy Spirit knows. तर देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, देव कुठल्या प्रार्थनांना उत्तर देतो, कुठल्या पद्धतीच्या प्रार्थनांना उत्तर देत नाही, हे चांगलं पवित्र आत्मा जाणतो. It is the Spirit of God that knows God. देवाचा आत्मा देवाला जाणतो रे. That is why you need to take the help of the Holy आणि Spirit. म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याची मदत घेतली पाहिजे. Romans 8:27. रोम करास 8वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन. He makes intercession for the saints according to the will of God. रोम करास 8वा अध्याय 27व्या वचनाचा शेवटचा भाग मराठीत. तो पवित्र लोकांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. Did you see that? बघा. Your prayers will never go waste when you take the Holy Spirit हो. with you in prayer. तुम्ही प्रार्थनेमध्ये जेव्हा पवित्र आत्म्याला घेऊन बसाल ना, त्यावेळेला तुमच्या प्रार्थना कधीही वाया जाणार नाही. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Every prayer will be filtered and what is applicable and right will be gone to मग God. केलेली प्रत्येक प्रार्थना गाळली जाईल, शुद्ध केली जाईल आणि जे देवाला मान्य होतं ते वर देवाकडे घेतलं जाईल. That's why म्हणून when you go for prayer, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला जाता when a person is praying in tongues, आणि एखादा माणूस जेव्हा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, it is by default that you are taking the Holy Spirit. बाय डिफॉल्ट तुम्ही पवित्र आत्म्याला घेऊनच गेलेले असता. Are you getting me? जेव्हा अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत एखादा माणूस असतो त्यावेळेला You don't need to tell the Holy Spirit, please come to me, come with me to God when you are praying in tongues. जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत असता त्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याला वेगळं सांगायची गरज नाही की ये ना चल आपण देवाकडे जाऊ. Because when you are praying in tongues, you are praying in the Holy Spirit. कारण अन्य भाषेत तुम्ही प्रार्थना करता याचा अर्थ तुम्ही पवित्र आत्म्यामध्येच प्रार्थना करताय. Praise God. वेगळं त्याला त्यावेळेला सांगायची गरज नाही की तू माझ्यासोबत चल. So God has revealed everything to His Spirit, for the Spirit searches all things. तर देवाने त्याच्या आत्म्याला सगळं काही प्रगट केलेलं आहे, कारण आत्मा सगळं काही शोधतो. 1 Corinthians 2:10. 1 करिंथ 2:10. God has revealed everything to His Spirit. देवाने आपल्या आत्म्याला सर्व काही प्रगट केलेले आहे. For the Spirit searches all things, even the deep things of God. कारण आत्मा सर्व गोष्टींचा, देवाच्या खोल गोष्टींचाही शोध करतो. 1 करिंथ 2:10. You cannot just pray on your own. तुम्ही असं स्वतःहून प्रार्थना नाही करू शकत. You cannot receive anything from God. बाकी मग तुम्हाला देवाकडनं काही मिळणारच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The Holy Spirit fully understands our situation. पवित्र आत्म्याला एकदा आपली परिस्थिती अगदी हुबेहूब समजते. And He sympathizes with our weakness. आणि पवित्र आत्म्याला आपल्या अशक्तपणामध्ये आपल्यावर दया पण येते. He joins with us. आणि मग पवित्र आत्मा आपल्याशी एक होतो. In our weakness, He joins with आपल्या us. अशक्तपणांमध्ये पवित्र आत्मा आपल्याशी एक होतो. That's what Romans 8:26 says. रोम करास 8वा अध्याय 26व वचन असंच सांगत आहे. For we know not what we should pray for as we ought, but the Spirit itself makes intercession for us with groanings which cannot be uttered. रोम करास 8वा अध्याय 26व वचन. कारण आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्यांनी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. See the sequence. म्हणजे तुम्ही क्रम बघा. Once He says how to come to God, एकदा तो आपल्याला सांगतो की देवाकडे कसं यायचं. how important the Holy Spirit is for our prayer. मग तो आपल्याला सांगतो की आपल्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा किती महत्वाचा After आहे. letting us know that it is the Spirit of God that knows God, पवित्र आत्मा देवाला ओळखतो हे आपल्याला समजावून सांगितल्यानंतर He then says, मग तो म्हणतो when we join with the Holy Spirit जेव्हा आपण पवित्र आत्म्याशी एक होऊ and pray to God आणि देवाला प्रार्थना and go करू, to Jesus, येशूकडे जाऊ, what happens? त्यावेळेला काय होतं? There you receive the answer in verse 28. मग तिथे आपल्याला 28व्या वचनामध्ये त्याचं उत्तर मिळतं. And then we know that all things will work out together for good to them that love God and to them who are the called according to His purpose. मग आपल्याला कळतं जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. रोम करास पत्र 8:28 शेवटचा भाग. Now do you see the sequence? म्हणजे क्रम कळला का? When you take the Holy Spirit with you, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला आपल्या सोबत न्याल, Romans 8:28 has to work for you. त्याला रोम करास 8:28 तुमच्या जीवनात कार्य करायलाच हवं. Are you going to change the mode of your prayer now? मग आता तुम्ही तुमच्या प्रार्थनेचा मोड बदलणार की नाही? Are you going to be aware of the Holy Spirit when you pray? प्रार्थनेला बसल्यानंतर पवित्र आत्म्याची जाण ठेवणार की नाही? Yes. Huh? Then it will be a very effective prayer. मग तुमच्या प्रार्थना प्रभावशाली होतील. आपण म्हणतो माझ्या प्रार्थनेने Yes. फरक पडत नाही म्हणून पडत नाही. Yes. पवित्र आत्मा घेऊन जा, अन्य भाषेत बोलूनच सुरुवात करायची. Take the Holy Spirit along with you to Jesus. पवित्र आत्म्याला सोबत घेऊन जा येशूकडे जाताना. Your prayers will be better answered. तुमच्या प्रार्थनांना चांगली उत्तरं मिळतील. See? 1 Corinthians 2:12 says, 1 करिंथ 2:12 मध्ये लिहिलंय, we have
received not the spirit of the world, but the Spirit who is from God, that we might know the things that have been freely given to us by God. 1 करीन 2:12 आणि आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही तर जो आत्मा देवापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की ज्या गोष्टी देवाने कृपा करून आपल्याला दिल्या त्या आम्ही जाणाव्यात. So the Holy Spirit wants to be your friend. तर पवित्र आत्म्याला तुमचा मित्र बनायचा आहे. Say, 2 Corinthians 13:14. 2 करिंथ 13वा अध्याय 14व वचन. The grace of the Lord Jesus Christ and the love of God and the communion of the Holy Spirit be with you all. 2 करिंथ याचा 13वा अध्याय आणि 14व वचन, शेवटचं वचन त्या अध्यायाचं. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचे भागीपण Did you see तुम्हा that? सर्वांबरोबर असो. Bhagipan of the Holy Spirit. म्हणजे पवित्र आत्म्याची भागीदारी, Say, communion with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी बोलणं, See, संवाद. The love of God is said, the grace of Jesus is said, but the communion of the Holy Spirit देवाची also said. प्रीती लिहिलंय आणि ख्रिस्ताची कृपा लिहिलंय, पण पवित्र आत्म्याशी सहभागिता लिहिलंय. Everything is linked with the Holy Spirit. म्हणजे सगळं पवित्र आत्म्याशी निगडित आहे. Not by might, not by power, but by my Spirit, says the Lord. बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी जाईल असे म्हणतो देव. Jesus said he will be a guide, he will be a comforter, he will be a helper. येशू म्हणाले तो आपला मार्गदर्शक, सांत्वनहार आणि मदतगार असेल. You know, once Jesus said, एकदा येशू म्हणाले come and follow me. या आणि माझ्या मागे चाला. But then one day, पण मग एके दिवशी he said, ते म्हणाले don't follow me, माझ्या मागे येऊ नका, because कारण where I am going, you cannot come. आता जिथं मी जातोय तिथं तुम्हाला येता येणार नाही, But the Holy Spirit will go with you. पण पवित्र आत्मा तुमच्या सोबत जाईल. He will lead you. पवित्र आत्मा तुम्हाला He will चालवेल. reveal you all the truth. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्य प्रकट करेल. Did you see that? म्हणजे लक्षात येत आहे ना. One day he said, come and follow me. एके दिवशी येशू म्हणाले होते की या आणि माझ्या मागे चाला. Later on he said, don't come and follow me. मागाहून येशू म्हणाले की माझ्या मागे चालू नका. Take the leading of the Holy तर Spirit. आता तुम्ही पवित्र आत्म्याचं पुढारी पण घ्या असं म्हणाले. It is for your advantage I go. तुमच्या फायद्यासाठी मी वर चाललोय. Unless I go, he will not come. जोवर मी जात नाही तोवर तो येणार नाही. He will not speak of himself, he will speak of me. तो स्वतःविषयी बोलणार नाही, तो माझ्याविषयी बोलेल. Praise God. असं सगळं म्हणाले ना येशू. Without the Holy Spirit, we cannot achieve much. पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला फारसं काही साध्य करता येणार You नाही. know, every church has a lamp. प्रत्येक चर्च मध्ये दीप आहे. Revelation 1 says every church is a lampstand. प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायात लिहिलंय की प्रत्येक चर्च एक दीपस्तंभ आहे. Every church has the sevenfold light in the प्रत्येक lampstand. चर्च मध्ये त्या दीपस्तंभात 7 पदरी प्रकाश आहे. Why every church is called a lampstand? आणि प्रत्येक चर्चला दीपस्तंभ किंवा समई बोली भाषेत का म्हटलंय? Because we are all lamps, but it has to be lighted up by the Holy का Spirit. आपण सगळेजण समय आहोत, पण ती समई पवित्र आत्म्याने पेटवली पाहिजे. It has to get the revelation आणि of the Holy Spirit. त्याला पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण मिळालं पाहिजे. When that lamp is lit, आणि जेव्हा मग ती समई पेटेल, then there is a revelation. मग प्रगटीकरण पडेल, प्रकाश पडेल. Say, why that 7 lampstand? सात- I mean, lamp branches. 7 फांद्या का बरं त्याला? Because कारण there is a certain level of light in the world. जगामध्ये काही प्रमाणातला प्रकाश आहे, But that light does not really give us that kind of blessings. पण तो प्रकाश आपल्याला त्या पद्धतीचे आशीर्वाद देत नाही. We need the sevenfold intensified light of God to receive the blessings, the supernatural blessings from heaven. आपल्याला देवाच्या समईतला 7 पदरी जास्त पेटलेला प्रकाश स्वर्गातले अलौकिक आशीर्वाद मिळवायला लागेल. Amen. Amen. The Holy Spirit says to the bride, come. पवित्र आत्मा वधूला म्हणतो ये. Holy Spirit is calling you. पवित्र आत्मा तुला हाक मारत आहे. Come. ये Come, he says. ये म्हणतो ये. The Spirit and the bride say, come. आत्मा आणि नवरी म्हणतात ये. Say, both of us should say, come. आपण दोघांनी म्हणायचं ये. Only you saying come will not have work. फक्त तू एकट्यानं ये म्हणून होणार नाही. Holy Spirit also should say, come. पवित्र आत्म्याने पण म्हणायला हवं ये. We both, the Holy Spirit and me, should say, come, Lord पवित्र Jesus. आत्मा आणि मी, आम्ही दोघांनी मिळून म्हणायला हवं की येशू ये. The Lord Jesus Christ should Bravo, hear bravo. both your voices. प्रभू येशू ख्रिस्तांना आपला आणि पवित्र आत्म्याचा दोघांचा आवाज ऐकू गेला पाहिजे. Not only your voice. फक्त तुझा आवाज नाही. He will say, तो म्हणेल whose voice am I hearing? कुणाचा आवाज मी ऐकत Only आहे? this fellow's voice. फक्त ह्याचा आवाज येतोय. Let us not answer him. नको आपण उत्तर द्यायला. Oh, I can hear the Holy Spirit also. पवित्र आत्म्याचाही आवाज त्याच्या सोबत येतोय. Let us answer. चला चला लवकर उत्तर द्या. Because the world also is speaking to कारण God. जगही देवाशी बोलतच हो. तसं तर So what is जगही the देवाशी difference? बोलतं ना. फरक काय मग आपल्यात आणि त्यांच्यात? The world also prays. जगही प्रार्थना करतच की. But the prayers will be very effective when you take the Holy Spirit. पण पवित्र आत्म्याला जेव्हा तुम्ही सोबत घ्याल ना, प्रार्थना फार प्रभावशाली होतील बेटा.
Say, करून बघा, केल्यानं कळेल. the Spirit, he didn't say the Spirit and the people say come. तो असं नाही म्हणाला की आत्मा आणि लोकांनी म्हणावे ये. Not Lokani, नाही, लोकांनी bride, नाही, ब्राईड, वधू, नवरी, believer. बिलीवर लोक. असं कोणी नाही काही, बिलीवर लोक. Amen. आमेन. It's only the believers. फक्त बिलीवर लोक, विश्वासू लोक, आत्मा आणि नवरी यांनी म्हणावे येशू ये. See, now is the time for business. आत्ताची वेळ ना व्यवसायाची वेळ. Now is the time of building people's lives. आत्ताची वेळ खरं म्हटलं तर लोकांची जीवन बांधायची वेळ आहे. I don't know where will I see you tomorrow. मला माहित नाही उद्या उठून तुम्ही लोक मला कुठे दिसाल, कुठं पाहाल. The only time I have which is very positive and which is true is now. एकच वेळ माझ्याकडे सकारात्मक आणि खरी वेळ आहे, ती आत्ताची वेळ. बाकी उद्या उठून तुम्ही कुठे असणार आहात, मला दिसणार आहात, नाही दिसणार आहात, मला काही माहित नाही. But one thing I can tell you, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो, some of you will have a very changed history. तुमच्यातल्या काहींचा इतिहास बदललेला असेल I may see you on a very different level tomorrow. आणि कदाचित उद्या तुम्ही मला फार एका वेगळ्या स्तरावर दिसाल. If you take my word seriously tonight, जर माझा शब्द आज रात्री तुम्ही गांभीर्याने घ्याल तर tomorrow you will be in a very higher place. तर उद्या तुम्ही कुठल्या तरी उंच जागी असाल, एवढं मी Higher सांगू place. शकतो. Amen. Yes. You shall be in a very higher place. अगदी उंच जागी असाल. Today, if you hear my voice, आज जर तुम्ही माझा आवाज harden ऐकाल, not your heart, said तर the Holy आपलं Spirit. हृदय कडक करू नका. Amen. आज माझी वाणी ऐकत असाल तर हृदय कडक करू नका असं पवित्र आत्मा म्हणाला. Be pliable. तुम्ही तयार राहा ऐकायला, Be pliable. बदलायला. म्हणजे आपण Join with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी एकरूप व्हा. Today you are शिकून घ्या. sitting on lower level. आज तुम्ही खालच्या जागांमध्ये बसलाय, Tomorrow you will be on a higher level. उद्या तुम्ही वर उंच जागांवर असाल. Tomorrow the closed doors will be opened उद्या तुमच्यासाठी suddenly. बंद दार अचानक उघडेल. It will open. उद्या तुमच्यासाठी बंद दार अचानक उघडेल. The prison doors will open. तुरुंगाचं दार उघडेल The things that are not happening will happen. आणि ज्या गोष्टी होत नाहीये त्या व्हायला लागतील. Untold things will happen. अवर्णनीय गोष्टी व्हायला लागतील. म्हणून मी म्हणतो, I'm telling you, there will be such a breakthrough in some of your lives. आणि तुमच्यातल्या काहींच्या जीवनात तर अशी काही सुरुवात होईल ना, That which your eyes have not seen, your heart has not received तुमच्या it ever. डोळ्यांनी ते पाहिलं नाही, तुमच्या कानांनी ऐकलं नाही, हृदयाने कधी स्वीकारलं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Something is surely going to happen. काहीतरी नक्की होणार आहे, एवढं माझ्या बाजूने मी तुम्हाला छातीत टोकून 100 नाही 200% सांगितलं. Because I'm banking on the word of God. कारण देवाच्या शब्दावर अवलंबून राहणारा मी माणूस आहे. I'm giving you the revelation of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण मी तुम्हा लोकांना देत आहे. He is calling. तो हाक मारतोय. He is calling the Lord Jesus Christ for प्रभू us. येशू ख्रिस्तांना पवित्र आत्मा आपल्यासाठी हाक मारतोय की तू ये. Come Jesus, come Jesus, येशू he ये, said. येशू ये. But he will not say it alone. पण तो एकटा नाही बोलणार. He wants you to join with him. पवित्र आत्म्याला तू हवायस त्याच्या बरोबर. Say, दोघांनी मिळून हाक मारायची की येशू Yes. ये आणि चर्च मध्ये तुझी जागा घे. praise God. आमेन. It's going to happen. असं होईल मग. हे बोललं गेलं पाहिजे. स्तुती आराधनेमध्ये सुद्धा ही वाक्य बोलली गेली पाहिजे की येशू ये, Yes. ये तुझी जागा घे, समई पेटव, फिर लोकांमध्ये, उतर खाली. When you join with the Holy Spirit, पवित्र आत्म्याशी जेव्हा आपण समरूप होऊ ना, your face shines before तेव्हा God. चेहरा चमकतो देवासमोर. God बेटा. sees your shining face. आणि देवाला तुमचे चमकते चेहरे दिसतात. Say, Amen. like Moses came from the mountain top, his face was shining. जसं मोशे डोंगर माथ्यावरनं खाली आला तर त्याचा चेहरा कसा चमकत होता. Say, you are renewed. तुम्ही नवीन होता. Your prayer changes. प्रार्थना बदलतात Your आपल्या. walking style changes. चालणं बदलतं, Say, your बोलणं coming to बदलतं. God becomes more confident आपलं देवाकडे येणं जरा अजून विश्वासाने भरलेलं बनतं. because you have a senior partner with you. कारण तुमच्याबरोबर तुमचा वरिष्ठ भागीदार म्हणजे पवित्र आत्मा असतो. You don't just keep on lamenting and आणि crying. मग उगीच आपण रडत बसत नाही, विलाप करत बसत नाही, सारखं सारखं तेच रडगाणं गात नाही. Amen. आमेन. Glory to glory, we shall be changed. गौरवातून गौरवाकडे आपला बदल होईल. Today is that day आजचा दिवस तोच आहे when we will all promise God that we are going to join with the Holy Spirit and come to you. जेव्हा आज आपण सगळ्यांनी मिळून देवाला ते वचन द्यायचंय की पवित्र आत्म्याशी एक होऊन आम्ही तुझ्या समोर आता येणार. God, from today we are going to join with the Holy Spirit and come to you. आजपासून देवबाप्पा पवित्र आत्म्याशी एक होऊन आम्ही तुझ्या समोर येणार आहोत. Come on, say it. असं बोला. I will not come to you alone. देवाला सांगा, देवबाप्पा मी तुझ्या समोर एकटी येणार नाही. I will not come to you alone. मी तुझ्या समोर एकटा येणार नाही. Up till now I came to you alone. आतापर्यंत मी तुझ्या समोर एकटा येत होतो. But from today पण आजपासून I will get the Holy Spirit मी पवित्र आत्म्याला घेऊन येणार and you will hear two voices. आणि तुला दोन आवाज ऐकू Up till येतील. now you heard only one voice. आतापर्यंत तू एक आवाज ऐकत But होता. from tonight आज रात्री you are going to hear two voices. तुला दोन आवाज ऐकू One is येतील. the voice of the Holy Spirit एक पवित्र आत्म्याचा आवाज and one is my voice. आणि दुसरा माझा आवाज. रबा खरबा Praise शंदो. God.
रमा खरा बाबा 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 खरा बा इरा बाबा संतो Finance will be released. पैसा सुटले पैसा Healing सुटले. will be released. आर्थिक आशीर्वाद आरोग्य सगळं मोकळं होईल You बेटा will become a new person. बंधनं तुटतील तुम्ही नवीन माणूस व्हाल When you do it consistently, सातत्याने असं जर केलं ना you will get a breakthrough. आपल्याला एक नवीन कोरी सुरुवात लाभेल You will be higher than what you are आणि today. आज तुम्ही जे आहात त्याहून फार वर जाल Some of your ministries will take off. तुमच्यातल्या काहींची मिनिस्ट्री सुरू होईल who knows? Others will thrive in their काही business. लोक आपल्या व्यवसायात भरभराटीला येतील दॅट ऑल्सो who knows? Some will get promotion after काही promotion. लोकांना बढतीवर बढती मिळेल I'm telling you, मी there is a सत्य higher सांगतो. level reserved for God's children. देवाच्या मुलांसाठी अगदी उच्च स्थानं ना राखून ठेवलेली आहेत खरं म्हटलं तर And this will be called the prevailing prayer. आणि मग याला म्हणतात टिकणारी प्रार्थना This will be called overcoming आणि मग prayer. याला म्हटलं जाईल मात करणारी विजय घेणारी प्रार्थना This will be called the powerful याला prayer. म्हणतील सामर्थ्यवान प्रार्थना ते गुळगुळीत मिळमिळीत प्रार्थना काम नाही करत Yes. प्रार्थना म्हटलं की कसं असं पॉवर आली पाहिजे I remember आवाज when we used बसले to पाहिजे. pray, आम्ही प्रार्थना करायचो ना we पूर्वी used to bring heavens down स्वर्ग खाली आणायचो आम्ही लोक because we never prayed alone. का आम्ही एकटे कधी प्रेयरला बसायचो नाही Took the Holy Spirit with पवित्र us. आत्म्याला घेऊनच बसायचो प्रार्थनेवरून 2 तास झाले आणि उठलो की घसे बसलेले असायचे आमचे We should have prayers that bring results. अशा प्रार्थना पाहिजेत की ज्यातनं काहीतरी परिणाम काहीतरी निकाल The मिळेल words will become powerful. आणि शब्द सामर्थ्यवान बनतील Words will शब्दाला become वजन येईल forceful. शब्दाला रूप येईल रंग येईल आकार येईल वजन येईल God has to incline his ear to you. आणि मग देवाने त्याचा कान तुम्हाला दिलाच पाहिजे अशी He प्रार्थना. will come down to meet you. आणि मग देव तुम्हाला खाली भेटायला येणारच आपल्याला मिळमिळीत मिळमिळीत प्रार्थना करून काय होत नाही He will manifest himself to you. तो स्वतःला प्रदर्शित करेल तुमच्या समोर Same. येईलच तो मग तो म्हणेल मग जायलाच लागेल कसले आवाज येत आहेत Come Lord, manifest yourself to this की हे church. प्रभू या चर्चला तू प्रगट हो हे माझ्या चर्च मध्ये तू फिर माझ्या चर्च मध्ये तू कार्य कर असं पाहिजे Let mysteries be unfolded, Lord. आणि रहस्य तू सगळं गुज मोकळं कर उघड कर Let mysteries be uncovered in the name of Jesus. रहस्य उघड कर गुज उघड कर येशूंच्या नावात तू हे कार्य कर Let आलेल्या there be नाशिकात a release, a divine reveal from the आणि एक heavenlies दैवी मोकळीकता येऊ दे स्वर्गीय स्थानातून in our lives in Jesus' आमच्या name. जीवनात पण येऊ दे सुटका येशूंच्या Because I'm not नावात. coming alone. कारण मी एकटा येत नाही I'm coming with the Holy मी Spirit. पवित्र आत्म्याला घेऊन येत आहे The one who garnished the heavens, जो स्वर्ग सुशोभित करतो तो आत्मा whose breath I am breathing. ज्याचा श्वास मी घेतो तो आत्मा I'm coming in that powerful name. त्या सामर्थ्यवान नावात मी येतो I want you to be a strong person even in your prayers. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये सुद्धा एकदम खंबीर बलवान माणूस झाला पाहिजे जसं मी म्हटले त्यामुळे मीठ गुळगुळीत प्रार्थना नको आपल्याला Amen. वी मीन बिझनेस की प्रार्थना म्हणजे प्रार्थना अशीच झाली पाहिजे I read about Benny Hinn, मी बेनिहीन यांच्याविषयी वाचलं how before he came to the Lord, ते प्रभूकडे येण्या अगोदर it was somewhere during the time of Christmas season क्रिसमसचा काहीतरी काळ होता in the year 1973. 1973 साली वगैरे One day he was in his room, एके दिवशी ते त्यांच्या खोलीत होते I think so in Israel only, इस्रायल मध्येच बहुतेक maybe in Haifa or somewhere, I don't know. कुठेतरी माहित नाही नक्की But his parents were thorough Catholics. आणि त्यांचे पालक अगदी पक्के कॅथलिक होते And so Benny Hinn was in his room, आणि बेनिहीन त्यांच्या खोलीत होते and suddenly अचानक he sensed somebody enter the room. त्यांना जाणवलं की खोलीत कोणीतरी आलंय And he said, I felt it so real. आणि ते म्हणले मला ते इतकं खरं जाणवलं ना But I knew it was the Holy Spirit. पण मला माहित होतं की पवित्र आत्माच आहे तो And he said, for the next 8 hours, आणि ते म्हणाले पुढचे 8 तास I had such an incredible experience with the Holy Spirit. एक असा महान अनुभव मला पवित्र आत्म्यासोबत आलाय I was drunk with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने मी असा म्हणजे चढून गेलो होतो असा I was filled with joy. आनंदाने भरून गेलो होतो असा And he said, that changed the whole of my entire life. आणि ते म्हणतात माझं संपूर्ण जीवन त्यातनं He बदललं says, tears of wonder and joy flowed down my cheeks. ते म्हणतात आनंदाचे अश्रू आणि आश्चर्याचे अश्रू असे सगळे अश्रू माझ्या डोळ्यातनं व्हायला And from लागले that time, तेव्हापासून he said, the Holy Spirit became a living personality for me. ते म्हणतात पवित्र आत्मा माझ्यासाठी एक जिवंत व्यक्तिमत्व झाला He said, from that day I came to know he was real. आणि ते म्हणतात त्या दिवसापासून मला कळलं की पवित्र आत्मा खरा आहे That Holy Spirit is not just a force or की energy पवित्र आत्मा केवळ आपली काहीतरी एक स्फूर्ती आणि एनर्जी वगैरे अशी नाहीये or some power behind आपलं God's काहीतरी word. सामर्थ्य आहे देवाच्या कार्यामागचं सामर्थ्य असं नाहीये No, he एक is a व्यक्तिमत्व आहे. personality. पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे हे मला त्या दिवशी कळलं असं म्हणतात And so he wrote a book. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं मग Many must have
read it. अनेकांनी ते वाचलंही असेल. Good morning, Holy गुड Spirit. मॉर्निंग होली स्पिरिट त्या पुस्तकाचं नाव आहे. Amen. And in Amen. that he speaks quite त्या a lot. पुस्तकामध्ये ते बरंच काही आपल्याला सांगतात. How he became such a great friend and close friend of the Holy आणि Spirit. कसं ते पवित्र आत्म्याचे फार जवळचे मित्र बनले. And one thing I read about it. एक गोष्ट मी वाचली त्यात. Once his friend, एकदा त्यांचा मित्र, I don't know whether he's called Jim or something. काय नाव होतं त्याचं, जिम का काय मला Many आठवण. years back I read this story. अनेक वर्षांपूर्वी मी हे वाचलं होतं. His friend asked him to go for a particular meeting. त्यांच्या मित्राने त्यांना एका विशिष्ट सभेला जायला And सांगितलं said, just come with me, we will go to that meeting. आणि म्हणाला की माझ्यासोबत तू चल, आपण त्या मीटिंगला जाऊ. So Benin asked, which meeting? तर बेनेन यांनी विचारलं की कुठली रे मीटिंग. He said, there is a crusade of Catherine Coleman. त्यामुळे कॅथरीन कोलमनचं क्रुसेड आहे, त्यांची सभा आहे, तिथं And आपण so जाऊ. we have to go by bus. आणि बसनी जायला लागेल आपल्याला. And Benin that time said, I never heard about this lady. तर बेनेन म्हटले त्यावेळेला मी या स्त्रीविषयी काही ऐकून नव्हतो. Once I saw her on TV. एकदा टीव्हीवरती मी त्यांना पाहिलं होतं, बाकी मी काय ऐकून नव्हतो And she त्यांच्याविषयी. looked a little strange and talked very funnily. आणि मला त्या दिसायला जरा विचित्र आणि बोलताना पण जरा विचित्रच वाटल्या. But then his friend said, पण मग त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, she's a healing evangelist. अरे त्या त्यांच्यातनं आरोग्य मिळतं म्हणजे अशा त्या सेविका आहेत. And we have to go there आपण before तिथे गेलं time. पाहिजे, वेळे अगोदर जाऊया आपण तिथे. And it's a 7-hour trip from our place. 7 तासाचा प्रवास आहे आपल्याकडून, And so we have to go tomorrow. आपण उद्या जाऊ. And so they went to that place. They stayed in a particular lodge or something. तर ते तिथे गेले, एका लॉज मध्ये का कुठेतरी राहिले. And said, tomorrow morning is the meeting. म्हणले उद्या सकाळी आता सभा आहे, So tomorrow morning you have to get up by 5 o'clock. उद्या सकाळी पहाटे 5ला उठायचं. Benin said, why 5 o'clock in the बेनिन morning? म्हटले पहाटे 5ला कशाला उठायचं, Why 5? एवढे 5 वाजता. He said, because we have to be outside the doors of a meeting by 6 o'clock. तर मित्र म्हणाला की 6 वाजायपर्यंत आपल्याला त्या सभेच्या दाराबाहेर उभं पाहिजे आपण, Or we will never get a place inside. नाही तर आपल्याला आतमध्ये जागाच मिळणार नाही, हॉल Forget बाहेर about पाहिजे. getting a place or seat there. बाकी सीट वगैरे मिळणं तर लांब, आपल्याला आत सुद्धा जाता येणार नाही आपण उशिरा गेलो तर. And so Benin, he said it was so cold outside. तर बेनिन म्हटले बाहेर इतकी थंडी होती, He said, who will go that early? आणि म्हणे, एवढं पहाटे कोण येणार आहे या थंडीत. 6 o'clock in the cold, who will sit, who will wait there? 6 वाजता म्हणे थंडीत तिथं हजर राहायचं, कोण येणार आहे. Anyway, because his friend persisted, he said, okay, so morning they got up at ठीक 5 आहे, o'clock. एनिवे मित्राने फारच जोर केला म्हणून मग ते पहाटे पहाटे उठून गेले. There they were at 6 o'clock dot. 6 वाजता बरोबर तिथे जाऊन हजर. And Benin was shocked तर बेनिनला धक्काच बसला. to see hundreds of people already there outside, शेकडो लोक ऑलरेडी बाहेर येऊन उभे आहेत, outside the door waiting to get in. दाराच्या बाहेर आतमध्ये प्रवेश मिळवायला. And the doors won't be opened for another 2 hours. अजून 2 तासानंतर दार उघडणार आहे आणि शेकडो लोक बाहेर उभे आहेत. They're all waiting in the cold. सगळे वाट बघतायत थंडीत. Some were sleeping on the front door. काही तर झोपलेत खाली दारासमोर असं. And his friend said, आणि मित्र म्हणाला, Benny, बेनी when those doors open, ती दारं जेव्हा उघडतील ना, you have to run as fast as you can. ते त्यावेळेला जेवढं पटकन धावता येईल तेवढं पटकन धाव. Why? का? If you don't, कारण तू नाही पटकन धावला they will all run right over you. तर हे सगळे तुला तुडवून तुझ्यावर पुढे जातात. And you are such a small, tiny man, a tiny young boy, आणि and तू thin fellow. तर एक तर नाहीतरी तू ठेंगणाच आहेस, अगदी बारीक वगैरे, तर तू जरा पटकनच धाव बाबा. Benin said, don't worry. तर बेनिन म्हटले नाही नाही, तू काळजी नको करू. Then he said, मग म्हणाले, I never thought I had to be in a race going to church. मला असं कधी वाटलं नव्हतं की चर्चला जायला पण अशी रेस खेळावी लागेल. म्हणजे कमेंडेबल. हालेलुया. And so when those doors opened, आणि मग ती दारं जेव्हा उघडली, Benin said he took off like an Olympic sprinter. बेनिन म्हणतात की मी ऑलिम्पिक मधल्या त्या धावणाऱ्या धावपटू सारखा आत गेलो. He said he passed everybody, सगळ्यांना पास करून, men, women, children, बायका, everybody. पुरुष, मुलं, बाळ सगळ्यांना. He said, I was so small, thin, I ran the fastest. असा मी ठेंगणा बारीक असा पटकन सपकन धावत गेलो आत मी. And he said, I went right in the front row. आणि एकदम पहिल्या ओळीत जाऊन बसलो. Right in the front row, I अगदी took a chair and sat down. पहिल्या And, ओळीमध्ये खुर्ची घेऊन मी बसलो and I caught another chair for my friend. आणि अजून एक खुर्ची धरली माझ्या मित्रासाठी. He was so happy. आनंदी झाला तो. But then the usher came मग व्हॉलेंटियर आले. and said, the first row is reserved. मग व्हॉलेंटियर म्हणले पहिली ओळ बुक्ड आहे, रिझर्व्ड. And व्हॉलेंटियर सगळीकडे बोलतात. and बोलायचं असतं. he learned later that Miss Coleman staff handpicked the people who are supposed to be
seated in the first row. मग नंतर त्यांना कळलं की कॅथरीन कोलमनचा जो कोणी स्टाफ आहे त्या स्टाफ मधल्या लोकांनी पहिल्या ओळीत कोण बसणार आहेत त्यांना निवडून ठरवलंय म्हणजे Because कारण they said Catherine Coleman was very sensitive to the Holy Spirit. ते म्हणाले कॅथरीन कोलमन पवित्र आत्म्याला फार संवेदनशील आहेत. New people were never allowed to sit in the अशा first 3-4 rows. नवीन नवीन लोकांना ते पहिल्या 3-4 ओळीत बसू नाही द्यायचे की ज्यांना काय पत्ताच नाही. Sometimes I see it. कधी कधी मी पण बघतो Some of the ladies will put their legs on top and sit असं like पहिल्या that. ओळीतच काही बायका येणार Right in front. बाई पुढेच I mean, they don't know what is happening. They काही don't have पत्ता a नाही clue. बरं, काही पत्ता नाही कोण आहेत हे दोघं माहित नाही किती बोलतात. And then they say, "हे कधी बंद करणार हो आणि ना. डोक्यावर हात ठेवणार." बस अशांना आपण म्हणायचं शनिवारी या Say, and so व्हॉलेंटिअरनी म्हणायचं शनिवारी या. she wanted only positive and praying supporters right in front तर of her. कॅथरीन कोलमनला नेहमी सकारात्मक प्रार्थनेचा आधार देणारी माणसं पुढे पाहिजे असायची. She was so sensitive to the Holy Spirit. एवढ्या त्या संवेदनशील होत्या पवित्र आत्म्याला की पुढे आपल्याला तशी लोक पाहिजेत. And he said he saw great healings taking place आणि ते म्हणतात की खूप सारं आरोग्य घडताना पाहिलं all over the auditorium. संपूर्ण हॉलमध्ये. But then पण मग suddenly अचानक she started sobbing. त्या रडायला लागल्या म्हणे. And so he at first felt very strange. तर पहिलं त्यांना विचित्र वाटलं की हे असं कसं Nobody weeps like this. असं कोणी रडत नाही. I've never seen a preacher weeping मी like कधीच this. कुठल्या अशा प्रीचरला रडताना पाहिलं She नाही. continued weeping for around 2-3 minutes. आणि 2-3 मिनिटं त्या रडत राहिल्या. Sobbed and sobbed very loudly रडल्या रडल्या जोरात रडल्या that everything came to a standstill. आणि सगळीकडे अशी स्तब्ध शांतता झाली. Music stopped. संगीत थांबलं. The ushers froze in their places. व्हॉलेंटियर जागच्या जागी स्तब्ध उभे Everyone's eyes were on her. आणि सगळ्यांचे डोळे कॅथरीन कोलमनवर. Then suddenly she lifted up her head अचानक त्यांनी कॅथरीन कोलमननी आपलं डोकं वर केलं and she pointed a finger to the crowd आणि लोकांच्या गर्दीकडे बोट केलं. with great power and emotion and pain. मोठ्या सामर्थ्याने भावनेने आणि वेदनेने And she said, आणि म्हणाल्या "Please don't grieve the Holy Spirit. प्लीज पवित्र आत्म्याला खिन्न करू नका रे. Please don't grieve." पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. How sensitive she was to किती the त्या Holy Spirit. संवेदनशील होत्या पवित्र आत्म्याला बघा की पवित्र आत्म्याला असं विजू नका. And Benin said it was something like a mother pleading with a killer not to shoot her baby. आणि बेनेन म्हटले की ते दृश्य माझ्यासाठी असं होतं की एखादी आई जणू एक माणूस आलाय तिच्या बाळाला मारायला आणि त्या माणसाला ती अगदी काकुळतेनं विनंती करते की प्लीज नको मारू माझ्या बाळाला, प्लीज नको मारू माझ्या बाळाला. असं ते दृश्य वाटलं that मला. kind of pain she had for the Holy Spirit. अशा वेदना होत्या त्यांच्यात पवित्र आत्म्यासाठी Don't wound him, she की said. पवित्र आत्म्याला नका इजा नका करू, जखम नका करू त्याला. He is all I have got. तो पवित्र आत्माच माझ्याकडे, बाकी काही नाही, तो एकच माझ्याकडे. Please don't wound the one I love. आणि ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्याला जखम करू नका रे. त्या पवित्र आत्म्याला नका रे इजा करू. So intimately connected to the Holy Spirit. इतकं जवळीकतेचं नातं होतं त्यांचं आणि पवित्र आत्म्याचं. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, Holy Spirit is very sensitive. पवित्र आत्मा फार संवेदनशील आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले you can do anything, तुम्ही काहीही करा but But- don't blaspheme against the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलायचं नाही, त्याला नावं ठेवायची नाही. He's very insensitive. तो फार संवेदनशील आहे. If you can somehow please the Holy Spirit, तुम्हाला जर पवित्र आत्म्याला काही करून प्रसन्न करता आलं, He will do wonders for you. अद्भुत कार्य करेल आत्मा देवाचा. Make the Holy Spirit your senior partner. पवित्र आत्म्याला तुम्ही तुमचा वरिष्ठ भागीदार बनवा. You know, she said, त्या म्हणाल्या the Holy Spirit is more real than anyone around here. पवित्र आत्मा मला इतका खरा आहे, इथे अवतीभोवती जे कोणी आहेत त्यांच्या सगळ्यांहून जास्त तो मला खरा वाटतो. And that's why later on, Benny Hinn had this custom that every morning he used to say, "Good morning, Holy Spirit." आणि म्हणून मग नंतर बेनेन यांची ही प्रथा झाली की दररोज सकाळी ते गुड मॉर्निंग होली स्पिरिट असं म्हणायचे. All these great men of God, हे सगळे जे देवाचे महान सेवक आहेत ना, you see them mightily used. महान रीतीने आपण त्यांचा वापर झालेला बघतो. They were very connected to the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी त्यांचं फार सॉलिड नातं होतं. What about Pastor David Yonggi Cho, पास्टर डेव्हिड यंकिचो यांचं काय? the pastor of the largest church in the world? संपूर्ण जगातलं सगळ्यात मोठं चर्च जे आहे त्याचे पास्टर, He himself said, ते स्वतः म्हणाले "When I wake up in the morning, सकाळी जेव्हा मी उठतो I greet the Holy Spirit मी पवित्र आत्म्याला पहिलं गुड मॉर्निंग म्हणतो and I invite him to go with me through the day
and take the leading of all the affairs of the church and my work. आणि पवित्र आत्म्याला म्हणतो चल माझ्यासोबत संपूर्ण दिवसाचा ताबा घे, माझ्या चर्चच्या सगळ्या कामांचा ताबा घे, चल. He writes, ते लिहितात. I say, good morning, Holy मी Spirit. म्हणतो गुड मॉर्निंग होली स्पिरिट, पवित्र आत्म्या, Let's work together today. चल आज एकत्र काम करूया And I will be your vessel. आणि मी तुझं पात्र बनीन. And every evening, तर रोज सायंकाळी before retiring, he would say, काम संपवण्या अगोदर ते म्हणायचे, it's been a wonderful day working with you, Holy Spirit. पवित्र आत्म्या तुझ्यासोबत काम करणं फार छान झालं आज. See, that is the way he lived. अशा पद्धतीचं जीवन ते जगले. You have to be intimately connected to the तसं पवित्र आत्म्याशी तुमचं जवळचं नातं लागलं पाहिजे. And every one of us can have intimacy. आणि आपल्यातला प्रत्येक जण पवित्र आत्म्याशी तेवढी जवळीकता साधू शकतो. I remember मला आठवतं one day I was alone in the house. एके दिवशी मी घरात एकटा होतो. 9 o'clock I sat down to pray. 9 वाजता मी प्रार्थना करायला बसलो. I decided to pray in tongues. मी ठरवलं की मी अन्य भाषेत Only प्रार्थना in the Holy करेन, Ghost. फक्त अन्य भाषेत पवित्र आत्म्यात. When I opened my eyes, मी डोळे उघडले it was 3 o'clock. तर 3 वाजले होते. I felt it was just about half an hour. मला असं वाटलं की एक अर्धा तास झाला असेल. I couldn't believe it was 3 o'clock. माझा विश्वासच बसला नाही की 3 वाजले. I thought my watch stopped. मला असं वाटलं घड्याळ बंद वगैरे आहे I का काय. went out, I asked the shopkeepers. बाहेर गेलो, दुकानदारांना वगैरे They all विचारलं, said it is 3 सगळे o'clock. म्हटले नाही नाही 3 वाजलेत. The Holy Spirit just took me off from the time. पवित्र आत्म्याने मला वेळेतनं काळातनं उचलूनच घेतला And my prayer had become an eternal prayer. आणि माझी प्रार्थना अनंत काळातली प्रार्थना बनली, See, outside time. काळाच्या बाहेरची. When your prayer becomes outside time, काळाच्या बाहेर जेव्हा आपली प्रार्थना जाईल it ना, becomes a very effective ती prayer. फार प्रभावशाली प्रार्थना होते. Because that evening, कारण त्या संध्याकाळी I was standing at the Cantonment Hospital outside. इथे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या बाहेर मी उभा होतो, We were distributing tracts. खडकी बाजारापाशी. ट्रॅक वाटायचो त्या काळी आम्ही. One mother came running. आणि एक आई धावत आली बाहेर She says, my daughter is almost dead. आणि म्हणाली माझी मुलगी जवळजवळ मेलेली आहे, She's in the ICU. आयसीयूत आहे. The doctor said we can do nothing for डॉक्टर her. म्हटले की काही नाही करता येणार, Please come. तर प्लीज तुम्ही चला ना. I just went in. मी गेलो. The doctor was there. डॉक्टर होते. When he saw me, he went out. त्यांनी मला पाहिलं तर ते बाहेर गेले. I just laid hands and prayed and came मी out. हात ठेवून तिच्यावर प्रार्थना केली आणि मी बाहेर आलो. Started distributing the tracts. ट्रॅक परत वाटायला सुरुवात केली. This girl with all the tubes on her came running ही outside. मुलगी सगळी ट्यूब वगैरे लागलेली धावत बाहेर आली I'm healed. आणि म्हणाली मी बरी झाले, I'm going home. मी घरी चालले. The doctors were shocked. डॉक्टरांना धक्का बसला. What I want to say is the power of the Holy Spirit. मला जे म्हणायचंय ते हे की पवित्र आत्म्यात सामर्थ्य आहे, आपण अनुभवत नाहीये म्हणून Amen. ते नाहीये असं नाहीये. अनुभव घ्या. The Holy Spirit is the central figure for us all. आपल्या सगळ्यांसाठी पवित्र आत्मा एक सेंट्रल व्यक्तिमत्व आहे. He should be a central figure even in your prayer life. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात पण अगदी केंद्रबिंदू तो असला पाहिजे. Amen. केंद्रीय स्थान त्याचं पाहिजे. Devil has to back off in Jesus. आणि सैतान माघार घेऊन गेलाच पाहिजे येशूंच्या नावात. He has to go back. सैतान मागे गेलाच पाहिजे. Paul says, I pray in tongues more than you all. पॉल म्हणाला ना मी तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त अन्य भाषेत प्रार्थना करतो. That's why unusual miracles started operating in his म्हणून तर life. पॉलच्या हस्ते असाधारण चमत्कार घडायला लागले ना. असेच होतात का? Yes. अन्य भाषेतच तो एवढं बोलायचा. Every day, रोज talk to the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी बोला Come with me. की चल माझ्यासोबत. Whether it is for prayer or for प्रार्थनेला work म्हणा, or for anything. कामाला म्हणा आणि कशाला म्हणा. Come. म्हणायचं पवित्र आत्म्या चल Let us go for prayer. आपण प्रार्थनेला जाऊया. You help me in my तुम्हाला infirmities. मदत कर माझ्या व्याधींमध्ये, माझ्या अशक्तपणांमध्ये. Because we don't know what to pray as we ought to pray. का आपल्याला कळत नसतं कधी कधी की नेमकी काय प्रार्थना, कशी प्रार्थना करायची सगळ्यांना माहितीये, पण नेमकी काय प्रार्थना त्यावेळेला करायची माहित नसतं. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं they that know their God shall do exploits. ज्यांना आपला देव माहितीये ते महान पराक्रम करतील. We can say it this way. आपण असं म्हणू शकतो, They that know God, the Holy Spirit will do great exploits. जे देव जो पवित्र आत्मा याला चांगल्या रीतीने जाणतील ते महान पराक्रम करतील. It has nothing to do with your weakness. तुझ्या अशक्तपणाशी त्याचा काही संबंध नाही. In fact, in your weakness, the Holy Spirit gives you strength. उलट पक्षी तुझ्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्माच तुला शक्ती देतो.
It has got nothing to do whether you are qualified or not, बाकी तू शिक्षित आहे का अडाणी आहे याच्याशी सुद्धा त्याचा काही संबंध नाही. whether you have got degrees or not. तुझ्याकडे डिग्री आहे का डिग्री नाही का याच्याशी सुद्धा संबंध It नाही. has got nothing to do with your gender, your age, काहीच संबंध नाही की कोण तू कुठल्या जातीचा तू your महिला का तू nationality, पुरुष your का culture, nothing. कुठल्या तू देशाचा तुझं कल्चर काय संस्कृती काय जात काय पात काय वर्ग काय महिला आहे का पुरुष आहे का काय नाही. You will conquer death. तुम्ही मृत्यूवरती You मात will करा conquer sickness. आजारांवर मात कराल. You will conquer every hurdle that comes your way. जी प्रत्येक अडचण तुमच्या मार्गात येते त्यावर मात कराल. Amen. आमेन. Favor is coming upon the church. अनुग्रह चर्चवर येत आहे. God is giving you his revelation. देव त्याचं प्रगटीकरण तुम्हाला देत आहे. Amen. आमेन. Don't sit down and waste your time crying over the things. खाली बसून उगीच गोष्टींवरती रडत बसू नका. Why things are not happening. असं का नाही झालं तसं का नाही झालं गोष्टी Don't का sit down घडत and नाही. waste your time hating God for nothing. खाली बसून उगीच देवाचा तिरस्कार करत वेळ कशाला वाया घालवत आहे. Because we have not come to God by the prescribed way, certain things don't happen. जो मार्ग देवाने आखून दिला आहे त्या मार्गाने आपण देवाकडे येत नसल्यामुळे काही गोष्टी घडत नाही. We have to come to God the prescribed way. देवाने जो मार्ग लिहून दिला आहे त्या मार्गाने देवाकडे यायला हवं ना Come आपण. to God in the way written in Revelation 22:17. प्रगटीकरण 22:17 मध्ये जो मार्ग देवाने लिहून दिला त्या मार्गाने देवाकडे या ना. Don't be like Cain, बाकी कायनासारखे बनू नका who hated God because God didn't accept his त्याने offering. देवाचा तिरस्कार केला का कारण देवाने माझं अर्पण स्वीकारलं नाही. He came alone एकटा आला तो and he expected God to be excited with him. आणि त्याची इच्छा होती की देवाने त्याच्यावर आनंदी व्हावं But God was not excited. पण देव काय आनंदी झाला नाही His त्याच्यावर. countenance fell. तर देवाचा चेहरा त्याचा चेहरा पडला. Say, God will not entertain Cain. देव काही कायनाला जागा देणार नाही थारा देणार नाही. He has to come with the revelation of God. देवाचं प्रगटीकरण घेऊनच तो आला पाहिजे. देव म्हणतो त्या रीतीनंच देवाकडे यायचं असतं. Abel came with the revelation of God. हाबेल देवाचं प्रगटीकरण घेऊन आला. You have to come with the revelation of Revelation 22:17. तसं तुम्ही प्रगटीकरण 22:17 जे प्रगटीकरण आहे ते घेऊन देवाकडे या. Amen. आमेन. Holy Spirit says, पवित्र आत्मा म्हणतो all blessings from God and Jesus will come to you if you join with me. देवाकडचे येशूकडचे सगळे आशीर्वाद तुमच्यावर येतील जर तुम्ही माझ्याशी एकरूप झालात तर. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. We have to jointly, he's saying we have to jointly say, come Lord. पवित्र आत्मा म्हणतो आपण दोघांनी एकत्र म्हणायचं प्रभू ये. Amen. Amen. Come Lord, we have to say. प्रभू ये असं एकत्र म्हणायचं दोघांनी. The word will not come. शब्द येणार नाही. The books of heaven will not be opened स्वर्गातलं पुस्तक उघडणार नाही unless we join with the Spirit. जोवर आपण आत्म्याशी एकरूप होत नाही. You know, there are books in heaven स्वर्गात पुस्तक आहेत and it's all written about us. आणि तिथे आपल्याविषयीच सगळं लिहिलंय. All the blessings, all the plan he has for सगळे us. आशीर्वाद सगळ्या योजना त्याने ज्या आपल्यासाठी केलेल्या आहेत त्या. That books will not be opened unless we come with the Holy Spirit. आणि जोवर आपण पवित्र आत्मा घेऊन येत नाही तोवर ती पुस्तकं उघडणार नाहीत. Because there is a book in heaven, there is a book on this earth. कारण स्वर्गात पुस्तक आहे तर पृथ्वीवर सुद्धा एक पुस्तक आहे. This book that you have, हेच पुस्तक जे The तुमच्याकडे- Bible. बायबल. when you come according to Revelation 22:17, that book in heaven will be opened. प्रगटीकरण 22:17 धरून जेव्हा तुम्ही याल तेव्हा ते पुस्तक तिथलं स्वर्गातलं उघडेल. Because Bible says, कारण बायबल म्हणते when John was lifted up to heaven, योहान जेव्हा स्वर्गात उचलला गेला he started crying तो रडायला लागला because nobody could open the seals of that book. कारण की त्या पुस्तकावरचं शिक्कामोर्तब कोणी उघडू शकेना. Then a voice came, मग वाणी आली don't cry. रडू नको The lamb is worthy to open that book. कोकरू योग्य आहे ते पुस्तक उघडायला. Who said? The Spirit of God said. कोण म्हणालं देवाचा आत्मा बोलला. Amen. Amen. Because the Spirit of God knows everything about God. कारण देवाच्या आत्म्याला देवाचं सगळंच माहिती आहे. Amen. आमेन. जसं तुझं तुला आणि माझं मला माहिती आहे तसं You know how King Asirus, असिरस राजा he said, what should be done to the man the Lord chose to honor? तो म्हणाला की अशा माणसाचं आपण काय करावं की ज्याला प्रभूने मान द्यायचं ठरवलंय. What should be done? काय करायचं Because he had opened the book कारण त्यांनी पुस्तकं उघडली and he saw what has to be done for such a man. आणि अशा माणसासाठी काय केलं गेलं पाहिजे त्याने पाहिलं. See? God will open that book for you then. देव तुझ्यासाठी ते पुस्तक उघडेल. Because God is very jealously investing in you. कारण देव तुझ्यामध्ये फार ईर्ष्यावान रीतीनं गुंतवणूक करतोय. Yes, हो. you are the beloved of तू God. देवाचा लाडका आहेस. देव किती सारं गुंतवतोय आपल्यात. Yes. आपण असं टाईट बसून चालेल का. I know of people who have done many things for me. मला माहितीये बरीच लोक ज्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय And when I sit quietly, आणि जेव्हा मी शांत बसतो God brings those names to my mind. देवबाप त्या लोकांची नावं माझ्या समोर माझ्या आठवणीत आणतो And I suddenly remember आणि मला मग अकस्मात आठवण यायला लागते something that they have done for me. त्या लोकांनी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची.
And I feel indebted to them. आणि मग मला असं ऋणी वाटतं त्यांचं. And I suddenly have a burden come upon me to help certain people. आणि मग मला अचानक ओझं प्राप्त होतं काही लोकांना मदत करायचं. Either I pray for them, एक तर मग त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो that the blessings may be released in their lives, की आशीर्वाद त्यांच्या जीवनांवर मोकळे व्हावेत, or I bless them myself किंवा personally. मी स्वतः व्यक्तिगत रीतीनं त्यांना आशीर्वाद देतो. In the same way, तसंच God remembers some of you. देवाला तुमच्यातल्या काही लोकांची आठवण आहे These people have done something. की या लोकांनी केलेलं आहे माझ्यासाठी, असं देव म्हणतो. Like King Ahasuerus sat down and remembered what good things Mordecai did for him. जसं तो राजा खाली बसला आणि त्याने आठवण केली की मर्दखायाने त्यासाठी काय काय चांगलं केलेलं आहे. अहेश्वरस राजा, What shall I do to bless him? काय करू मी त्याला आशीर्वाद द्यायला? What should I do to bless Mordecai? काय करू मर्दखायाला आशीर्वाद द्यायला? God is saying in heaven, तसं देव स्वर्गात म्हणतो, what should I do to bless these people? काय करू या लोकांना आशीर्वाद द्यायला? They are not coming with the Holy Spirit. पवित्र आत्मा घेऊन ते येत नाहीये, They are coming alone. एकटे येत आहेत. I want to bless them. मला त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, पण पवित्र आत्मा घेऊन ते आले पाहिजे. And money will be released. Blessings will be released. मग पैसा, आशीर्वाद सगळं मोकळं होईल. Don't go harassing people to bless you. तुम्ही लोकांच्या मागे लोकांचा छळ करू नका की त्यांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा. It's not that way to go about it. ही रीत नाही झाली. लोकांचा छळ करायचा की तुम्ही मला द्या, तुम्ही मला द्या, तुम्ही मला द्या, ही काही रीत नाही. Everything works in the spiritual realm. सगळं आध्यात्मिक स्तरात काम होतं. Abide in Him. त्याच्यात राहा, Stay. त्याच्यात राहत राहा, And join with Him. त्याच्याशी एकरूप व्हा, Join with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी एकरूप व्हा. Even when you are singing, sing in the Spirit. Even when गाताना you are पण. speaking, speak with the Holy Spirit. गाताना पण आत्म्यात गा, बोलताना पण आत्म्यात बोला. Amen. आमेन. Take the Holy Spirit's पवित्र help. आत्म्याला घेऊन उभे राहा. And पवित्र great things will आत्म्यासोबत happen. कार्य करा, महान कार्य होईल. आमेन. Let us pray now then. आता मग आपण प्रार्थना करूया. We are going to invite the Holy Spirit. आता आपण पवित्र आत्म्याला आमंत्रित करणार आहोत. धन्यवाद. Not without the Holy Spirit. पवित्र आत्म्याशिवाय नाही, Not without the Holy Spirit. पवित्र आत्म्याशिवाय नाही. From today, not without the Holy Spirit. Say it. आजपासून पवित्र आत्म्याशिवाय नाही. Yes, say it. म्हणा असं. From tonight, not without the Holy Spirit. आज रात्रीपासून पवित्र आत्म्याशिवाय नाही. The Spirit and the bride say, come. आत्मा आणि वधू म्हणतात ये. The Holy Spirit and the church say to the Lord, come. पवित्र आत्मा आणि चर्च प्रभू येशूला म्हणतंय ये प्रभू. The Spirit of God and you both joined together and are saying, come Lord Jesus, come. देवाचा आत्मा आणि तुम्ही एकत्र होऊन म्हणताय प्रभू येशू ये Come. ये ये. Because if He comes, कारण तो झाला your life will be transformed. तर तुमचं जीवन अगदी बदलून जाईल. But He has to come पण तो आला पाहिजे and He wants to come. आणि त्याला यायचं पण आहे, But He will not come पण तो येणार नाही if both of you don't say come. जर तुम्ही दोघं जण ये म्हटला नाही. मुझे भी वो माईक देते बेटा. Only one cannot say come. फक्त एक जण ये म्हणून चालणार नाही. Only the Holy Spirit cannot say come. फक्त पवित्र आत्मा एकटा तू ये म्हणून चालणार नाही. Only the believer cannot say come. फक्त बिलीवर माणूस सुद्धा एकटा तू ये म्हणून चालणार नाही. Can two walk together unless they agree? जोवर दोघांचं सहमत होत नाही तोवर ते एकत्र चालू शकतात का? नाही ना. If two of you shall get together, तुम्हा दोघांचं जर सहमत झालं, एकत्र झालं, mighty things will happen. तर महान कार्य होईल. So shall we invite the Holy Spirit? मग पवित्र आत्म्याला आपण आमंत्रित करूया का? Come on, we will invite the Holy Spirit. चला आपण पवित्र आत्म्याला आता आमंत्रित करूया. And first time we will do it with the knowledge. पहिल्यांदा आपण हे आमंत्रण ज्ञानानिशी घेऊ. First time we will do it with the knowledge of Revelation 22:17. पहिल्यांदा आपण पवित्र आत्म्याला हे आमंत्रण आहे ते जे आपल्याला प्रगटीकरण मिळालंय, ज्ञान मिळालंय त्यातनं करू. रवा खराबा. First time पहिल्यांदा we will do with this awareness. या जाणीवेतून करू. Are you ready? तयार आहात? Ramanthala Rabba Shaka Ramanthala Rabba Kara Para 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 Para. Hallelujah. रवा बाबा करा. पवित्र आत्मा आओ, आओ, पवित्र आत्मा आओ, आओ, पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा स्वागतम प्रभु, पवित्र आत्मा स्वागतम प्रभु. हमें भरो भरो पवित्र आत्मा में भरो
में भरो 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 पवित्र आत्मा में भरो 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 पवित्र आत्मा स्वागतम प्रभु पवित्र आत्मा स्वागतम प्रभु आओ 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 पवित्र आत्मा 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 हमें भरो 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 पवित्र आत्मा हमें भरो 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 पवित्र आत्मा भरो 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 पवित्र आत्मा भरो 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 पवित्र आत्मा Yes, Lord. पवित्र आत्मा Yes, होय देवा. Father. होय देवा. Come, Holy Spirit. पवित्र आत्मा स्वागतम प्रभु हमें छू 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 पवित्र आत्मा हमें छुओ 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 पवित्र आत्मा हमें छुओ 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 पवित्र आत्मा हमें छुओ 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 पवित्र आत्मा Shakara mantala raba kara baraba. रबा Ira mantala raba shakara beri kara bara mantala रबा raba. बाबा खराबा सखा Rimantala raba kara ba shakara bara mantala raba रबा kara बाबा ba. बाबा Rimantala raba kara ba shakara bara mantala raba kara bara ba. Rimantala raba kara ba shikiri bara mantala रबा raba बाबा kara बाबा ba. खराबा सखा Rimantala raba kura ba shakiri rimiti labaka. Ramantala raba kura bara ba dikiri kiri bara mantala. Lamantala raba shakiri dikiri bara mantala raba kura. Rimantala raba kara ba shakara bara dikiri bara. Rimantala raba kara bara 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 bara. Iribe kri bari rabashi rabakara. Ramantala raba kara bari kri bari bara mantala raba. Rimantoro bokura ba shikiri bari bara mantala raba. Ramantala raba kara bara ba shakara bara bara. Let that outer shell break in Jesus' name. बाहेरचं कवच येशूंच्या नावात तुटू दे Let that outer shell break in Jesus' name. बाहेरचं कवच येशूंच्या नावात तुटू दे Let the Holy Spirit come. पवित्र आत्मा येऊ दे Let the Holy Spirit come. पवित्र आत्मा येऊ दे Come, Holy Spirit. पवित्र आत्मा तू ये Come, Holy Spirit. पवित्र आत्मा तू ये I need you. मला तुझी गरज आहे I need you. मला तुझी गरज आहे We have to go to the Father. आपल्याला देव पित्याकडे जायचंय We have to go to Jesus. आपल्याला येशूकडे जायचंय I want to pray. मला प्रार्थना I करायची want to talk to God. मला देवाशी I want to बोलायचं ask something from मला God. काहीतरी देवाकडनं मागायचंय Come, dear Holy Spirit. ये प्रेमळ पवित्र आत्म्या खराबा शांदारांदला खराबा रबा बाबा बाबा खराबा सखरा बाबा 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 रिबिला बाबा बाबा खराबा शखरा बाबा बाबा Yes, खराबा the Holy Spirit has come. पवित्र आत्मा इथे Holy आलेला Spirit आहे has come. पवित्र आत्मा इथे आलेला Holy आहे Spirit has come. पवित्र आत्मा इथे आलेला आहे ये पवित्र आत्म्या Come. ये Come. ये फिर ये ताबा घे खराबा शखराबा रबा बाबा बाबा He is taking us to the Father. तो आपल्याला देवबापाकडे घेऊन जात आहे He is taking us to Jesus. तो आपल्याला येशूकडे घेऊन जात आहे The Father is seeing the Holy Spirit. देवबाप पवित्र आत्म्याला बघत आहे Jesus is seeing the Holy Spirit. येशू पवित्र आत्म्याला बघत आहेत धन्यवाद The Holy Spirit is saying, पवित्र आत्मा म्हणतो Come, Lord. ये Come, प्रभु. Lord. ये प्रभू ये And I am saying with the Holy Spirit, आणि मी पवित्र आत्म्याच्या सोबत म्हणतो Come, Lord. प्रभू ये ना Come, ये ना प्रभू Lord. ये ना देव बाप्पा Come, Lord. ये The Lord तुझ्याशिवाय is शोभा coming. नाही प्रभू ये The Lord is coming. प्रभू आलेला आहे The Father has inclined his ear to you देव now. बापाने त्याचे कान तुमच्याकडे आता लावले आहेत The Holy Spirit is next to you. पवित्र आत्मा तुमच्या शेजारी आहे God is hearing both your voices. देव तुमच्या दोघांचा आवाज ऐकत आहे Come, ये come, Lord. ये Come, my Father. ये माझ्या Come, बाबा my Lord Jesus. ये माझ्या प्रभू येशू Now, come ख्रिस्त on. Place your requests before Him. आता आपल्या विनंत्या त्याच्या समोर ठेवा Whatever requests you have, now place it before God. जी काही विनंती आहे तुमची ती आत्ता देवासमोर ठेवा मामा खराबा सुखरो नमा खरामा शांताराबा
रबा बाबा खराबाश रबा बाबा खराबाश I hope you are praying. I hope you are माझी asking. अशी आशा आहे तुम्ही प्रार्थना करत असाल, मागत असाल, Every one of you. प्रत्येक जण तुमच्यातला, Because the Holy Spirit is standing next to you. कारण पवित्र आत्मा तुमच्या शेजारी उभा आहे. God has inclined his ear to you. देवाने त्याचे कान तुमच्याकडे केलेले आहेत. Now, आता everyone pray in tongues. प्रत्येकाने अन्य भाषेत बोला. Rabba shaka rabba ramana mantala rabba अन्य kala भाषेमध्ये rabba बोला, shkiri सर्वांनी. mantalo rabba kura rabba सर्वांनी. Ire Rabba bakala karaba mantala rabba karaba shaka rabba mantalo Rabba rabba baba kura karaba rabba santa Rebiki rabba rabba baba. mantalo rabba kura rabba Ora shaka baba rabba baba mantalo baba rabba baba kala rabba karaba. karaba rabba Ire bakara rabba Bandarandala mantalo rabba karaba karaba shaka rabba sakaraba mantalo baba rabba baba karaba baba. Ire biki rabba mantalo rabba Rabba baba karaba baba shaka karaba rebiki shakaraba santuru. Ila mantara rabba karaba shaka rabba Mama 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 karaba sakaraba baba baba baba. mantalo rabba kura Ya mama mama kanama santuru. Lamanta karaba shakara bara mantalo raba karaba shakeri shara bara bara mantalo raba kura bara bara kiri bara mantalo raba kura bara bara. Thank you, Lord. Thank you, Jesus. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. God has inclined his ears. देवाने त्याचे कान तुमच्याकडे लावलेले He आहेत. is responding to you तो तुम्हाला प्रतिसाद देत आहे. with favor. अनुग्रहाने, With favor. अनुग्रहाने, Divine favor. दैवी अनुग्रह, Divine favor is coming upon दैवी you. अनुग्रह तुमच्यावर येत आहे. God is answering you. देव तुम्हाला उत्तर देत You आहे. shall see the result. तुम्हाला याचा रिझल्ट Say दिसेल. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र Thank you, आत्मा. Father. धन्यवाद बापा. Amen. रबा Amen. खराबाश. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों में अपने रात दिन हमको तू चला. मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों पे अपने रात दिन हमको तू चला. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. कैसे दुआ मांगूं, क्या मैं दुआ मांगूं, सिखला दे आत्मा प्रभु. कैसे दुआ मांगू, क्यों मैं दुआ मांगू, सिखला दे आत्मा प्रभु. वचन को समझू, वेदों को देखूं, ज्योति दे आत्मा प्रभु. वचन को समझू, वेदों को देखूं, ज्योति दे आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों में अपने रात दिन हमको तू चला. मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों पे अपने रात दिन हमको तू चला. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. चिंता फिक्र छोड़ो, तुझको ही निहारो, सिखला दे आत्मा प्रभु. चिंता फिकर छोड़ो, तुझको ही निहारो, सिखला दे आत्मा प्रभु. भलाई न भूलो,
आत्मा प्रभु भलाई न बोलू मन से स्तुति करूं सिखला दे आत्मा प्रभु आत्मा प्रभु आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु आत्मा प्रभु आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा Thank you, Father, for this evening. धन्यवाद दे बाप्पा या सायंकाळच्या समयासाठी. Bless my people, O God. माझ्या लोकांना आशीर्वादित कर दे बाप्पा. Use them mightily for your glory. महान रीतीनं तुझ्या गौरवासाठी त्यांचा वापर कर. Through them, let many people come to know Jesus. त्यांच्याद्वारे अनेक लोकांना येशू कळू दे. As they go out and testify of the goodness of the Lord, जसं ते बाहेर पडून प्रभूच्या चांगुलपणाविषयी साक्ष सांगतील, let many more people come to you, Lord. तसे अनेक सारी लोक तुझ्याकडे येऊ दे. Let many more hundreds be saved, Lord. अनेक साऱ्या शेकडो लोकांचं तारण होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद Use दे all of बाप्पा. us सगळ्यांना आम्हाला वापर for your glory and for your honor. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मानासाठी. And bless us all. आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise Amen, God. amen. God bless you all. And good देवाला night. धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड नाईट.